हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन, जो की आहे आपला क्लास 10 मधील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट मधील फर्स्ट चॅप्टर. आजचा आपला लेक्चर नंबर फर्स्ट आहे पार्ट 1 चं. याच्या अगोदर मी तुम्हाला हेरिडिटी अँड इव्होल्यूशन या चॅप्टरचे 2 लेक्चर मध्ये डिवाइड करून तुम्हाला ते लेक्चर बनवले आहेत. आपण प्लेलिस्ट मध्ये जाऊन ते दोन्ही लेक्चर बघू शकतात. आणि आज आपण सुरू करणार आहोत सायन्स पार्ट 1. ठीक आहे. आपलं फर्स्ट लेक्चर आहे आणि फर्स्ट चॅप्टर आपण घेतोय ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण काय काय बघणार आहे, तर आपण फर्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करणारे पार्ट पहिला जो आहे ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. आपल्या चॅप्टरचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय रे मुलांनो, गुरुत्वाकर्षण. आता याबद्दल तुम्ही भरपूर ऐकलेले. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, आकर्षित करणं म्हणजे काय, पृथ्वी आपल्या एखाद्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करतं. कशामुळे, कारण पृथ्वीच्या काय असतं, सेंटरला पूर्णपणे काय असतं, गुरुत्वाकर्षण बल असतं. आणि त्या गुरुत्वाकर्षण बलामुळेच कोणतीही गोष्ट कोणत्या पृथ्वीकडे अट्रॅक्ट होते तिच्या सेंटर दिशेने. आणि यालाच काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशन. याला काय म्हणतो आपण, गुरुत्वाकर्षण असं म्हणतो. आता या गुरुत्वाकर्षणामध्ये आपल्याला नेमकं बघायचं काय, कोणकोणते पॉईंट बघायचे आपल्याला. त्यामध्ये पहिला पॉईंट बघायचा आपला ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण म्हणजे काय. दुसरा पॉईंट आहे आपला सर्क्युलर, इथे सर्क्युलर मोशन अँड सेंटिमेंटल फोर्स. तिसरा आहे आपला केपलर्स लॉ म्हणजे काय, केपलरचे नियम आहे, म्हणजे आपली पृथ्वी कशी फिरते वगैरे याचे नियम दिले, ते नियम बघायचे आपल्याला. आणि चौथा आहे आपला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, म्हणजे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत जो पूर्ण वर्ल्ड मध्ये लागू पडतो तो आपला बघायचा आहे. आता पहिल्या लेक्चर मध्ये मी हे 4 पॉईंट कव्हर करणे, ग्रॅव्हिटेशन, केपलर्स लॉ, सर्क्युलर मोशन, सेंटिमेंटल फोर्स आणि न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ. आता त्यानंतर आपण लगेचच कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन जे आहेत, कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन बघतोय. फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन. ठीक आहे. आता पाठीमागे झालेला जो पार्ट आहे त्याच बेसिसवर तुम्हाला प्रश्न आहेत, ते प्रश्न बघूया पहिल्यांदा. पहिला प्रश्न काय म्हणतो मग आपल्याला, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूवर जर आपण बल लावल्यास किंवा बल प्रयोग केला तर काय परिणाम घडून येईल. कोणता, व्हॉट फोर्स ऍक्टिंग ऑन इट, इफेक्ट काय बघायला भेटेल. दुसरा क्वेश्चन काय आहे, तुम्हाला इथे व्हॉट टाइप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ. तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे फोर्सेस माहिती आहे, बलाचे कोणकोणते तुम्हाला प्रकार माहिती आहे. आणि तिसरा क्वेश्चन काय आहे, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल, गुरुत्वाकर्षण बलाबद्दल काही माहिती आहे का, हे तुम्हाला विचारलंय. आणि आता आपण लगेच सायमल्टेनियसली या तिन्ही क्वेश्चनचे आन्सर बघूयात. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट. जर तुम्ही एखाद्या वस्तूला बल जर लावलं तर त्या बलाचा काय परिणाम होईल. आता तुम्हाला म्हटलंय एखादी वस्तू मी काय हात वगैरे लावला तर त्या वस्तूवर काय परिणाम होईल. सिम्पल क्वेश्चन विचारलंय. बघू आपण त्याचं आन्सर काय आहे. काय म्हटलंय, अ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट कॅन कॉज सेव्हरल इफेक्ट. जर तुम्ही एखाद्या वस्तूला फोर्स लावला, बल लावलं, तर त्याचे भरपूर सारे परिणाम होतील. मग कोणकोणते, इन्क्लुडिंग चेंजेस इन मोशन, त्याच्या गतीमध्ये बदल होईल. मग कोणकोणत्या, स्पीड आहे, त्याचं डायरेक्शन आहे, दिशा आहे, त्याची गती आहे, त्याच्यामध्ये चेंज होईल. ठीक आहे. चेंजेस इन शेप, त्याची शेप चेंज होऊ शकतो, त्याची साईज चेंज होऊ शकते, असं तुम्हाला म्हटले. ऑर कॉम्बिनेशन ऑफ बोथ, म्हणजे दोन्ही पण होईल. त्याचा स्पीड पण चेंज होईल, गाडी असेल तर स्पीड चेंज होईल. कोणतं क्वेश्चन काय आहे आपलं, काय म्हणतो तुम्हाला, व्हॉट टाइप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ. तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे फोर्सेस माहिती आहे, म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे बल माहिती आहे. त्याचा आन्सर काय तुम्हाला म्हटलंय, ब्रॉडली कॅटेगराइज ऍज कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट. तुम्हाला म्हटलंय फोर्स 2 प्रकारचे असतात. एक तर आहे कॉन्टॅक्ट फोर्स, दुसरा आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स केव्हा, जेव्हा तुम्ही त्या वस्तूला डायरेक्ट हात लावताय, हात पाय किंवा तुमची बॉडी टच होते, याला काय म्हणतो आपण, कॉन्टॅक्ट फोर्स. किंवा मशीन काय एखादी वस्तू उचलणं, म्हणजे काय, त्या वस्तूने त्या मशीनने डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलंय, म्हणतो काय, कॉन्टॅक्ट फोर्स. आणि जेव्हा तुम्ही त्या वस्तूला न कॉन्टॅक्ट करता तिला चेंज करताय, तिचं स्पीड चेंज करताय, याला काय म्हणतो आपण, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. त्याचे एक्झाम्पल आहे, बघू आपण. काय म्हटलं एक्झाम्पल, इथे आहे एक्झाम्पल. एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स इन्क्लूड फ्रिक्शन. आता फ्रिक्शन म्हणजे काय, समजा एखादी गाडी जी आहे, समजा हा उतार आहे, ठीक आहे, उतार आहे, तुमची गाडी या साईडला आहे पोझिशनला, या साईड पोझिशनला, आणि तुम्ही गाडी पुढे पुढे लोटताय. ठीक, म्हणजे उतार कसा आहे, इकडून या साईडला आहे. कोणता, गाडी जर इकडून पूर्णपणे सोडली कुठे येणार आहे, इथं खाली येणार आहे. पण तुम्ही या उतारावरती गाडी अशी लोटताय.
म्हणजे तुमचा फोर्स जो आहे दोन्ही पण डायरेक्शन लागतोय. कोणतं? मागे पण आणि पुढे पण. म्हणजे तुम्ही गाडीला डायरेक्ट पूर्णपणे कॉन्टॅक्ट करून गाडीला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे यावेळेस का तुमचा फ्रिक्शन होते, फ्रिक्शन घसरण होते. ठीक आहे, म्हणजे आपण घर्षण होतं असं म्हणू शकतो. तो आहे कोणता? फ्रिक्शनल फोर्स आहे. अप्लाइड फोर्स आहे. डायरेक्ट तुम्ही एखाद्या गाडीला किंवा बॉल सोबत खेळताय आणि जेव्हा तुम्ही बॉलला किक मारणार आहे तेव्हा तो बॉल काय करणार आहे? पुढे जाणार आहे. याला काय म्हणतात आपण? अप्लाइड फोर्स. जेव्हा तुम्ही त्यावरती बल अप्लाय करता, ठीक आहे, लागू करता, त्याला म्हटलंय अप्लाइड फोर्स. पुढे काय म्हटलंय? स्प्रिंग टेन्शन तुम्हाला म्हटलंय. आता स्प्रिंग टेन्शन म्हणजे काय? तुम्ही रबर बघितलं असेल कधी. तुम्ही रबरला जर ताणलं ना, कोणतं रबर जेवढं ताणणार, जेवढी त्याची कॅपॅसिटी आहे, ते ताणलं आणि परत तुम्ही सोडलं ना, ती त्याच्या आहे त्या पोझिशनमध्ये. किंवा तुम्हाला बघा, असे काही पेन भेटतात, आता त्याला पाठीमागे एक खटके असते बघा. खटकी एकदा दाबली, कोणतं? पेनची जी निब आहे ती पुढे येते आणि परत आपण खटके दाबली, त्या स्प्रिंगवरती काय येतं? टेन्शन क्रिएट होतं आणि त्या टेन्शन क्रिएटमुळे कोणता? तो बॉल पेन जो आहे कोणता? बंद चालू होत असतो. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ते त्याचं एक्झाम्पल आहे कोणतं? स्प्रिंग. ठीक आहे, स्प्रिंग टेन्शन तुम्हाला म्हटलं. अँड नॉर्मल फोर्स, नॉर्मल कोणता? कोणताही फोर्स तुम्हाला म्हटलंय. कोणता? कोणत्याही वेळी तो लागू वगैरे पडतील, म्हणजे साधा सरळ फोर्स तुम्हाला म्हटले. आता नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे कोणता आहे? इन्क्लूड द ग्रॅव्हिटी. आता झाडाचं फळ खाली पडतंय, झाडाला कोणतं बल लागतंय? ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. त्याला आपण थोडक्यात सफरचंद वगैरे आहे किंवा तुम्हाला म्हटलं पेरू वगैरे आहे, ह्या पेरूला डायरेक्ट आपण आपल्या हाताने तोडून असं जमिनीवरती टाकतोय का? नाही टाकत. म्हणजे पृथ्वी स्वतः म्हणतात त्या पेरूला आपल्याकडे अट्रॅक्ट करते. हा कोणता आहे? ग्रॅव्हिटी. मॅग्नेटिक फोर्स आहे. चुंबक आहे. ठीक आहे, चुंबकला फोर्स आहे. इलेक्ट्रिक फोर्स आहे. आता वायर आहे, वायरतून करंट पास होते. ठीक आहे, हे काही इलेक्ट्रिक फोर्सचे एक्झाम्पल आहे. असे सिंपल सिंपल एक्झाम्पल आहे. पुढील क्वेश्चन बघूयात आपण. व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? मला सांगा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कोणत्या टाईपचा आहे बरोबर? बरोबर, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स गुरुत्वाकर्षण बल जे आहे. आन्सर काय मग त्याचं? तुम्हाला व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल काय माहिती? तुम्हाला हे तर माहिती आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पहिला पॉईंट कोणता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स पुल्स एव्हरीथिंग टुवर्ड द अर्थ. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे कोणता? प्रत्येक गोष्ट जी आहे पुल जाते, ओढली जाते कोणत्या? अर्थकडे, म्हणजे पृथ्वीकडे. हे तुम्हाला माहिती आहे. बघा, इट इज वाय म्हटलं थिंग्स फॉल डाऊन व्हेन वी ड्रॉप देम. त्यामुळे त्या वस्तू खाली पडतायत. आपण कोणतीही वस्तू रिलीव्ह करा, तुम्ही कोणतीही वस्तू टाका, वरून किती जोरात जरी पडली, ती अक्षरशः जमिनीवरतीच पडणार आहे, तिच्या पृष्ठभागावरती पडणार आहे. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. पुढे काय म्हटलंय? इव्हन आपण उभे जरी राहतोय कोणता? त्याच्या सुद्धा काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक. तिसरा पॉईंट काय म्हणतो मला? इट ऑल्सो कीप्स द मून अराउंड द अर्थ अँड द अर्थ अराउंड द सन. म्हणजे यामुळेच, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच कोणता? सूर्य पृथ्वीवरती फिरतोय आणि आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते. अर्थ अराउंड द सन, याला सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागलाय. म्हणजे मुलांनो, आजूबाजूचे जे फिरणारे जे ग्रह आहे, जे तारे आहे तुम्हाला म्हटलंय, हे सगळ्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करतोय, गुरुत्वाकर्षण बल काम करत आहे. ठीक. पुढे क्वेश्चन बघितल्यानंतर आपण आपल्या पुस्तकाचं जे पेज नंबर 1 आहे, त्यातच तुम्हाला एक पॉईंट दिला बघा, कोणता? ग्रॅव्हिटेशन. आता गुरुत्वाकर्षण म्हणजे काय ते आपण आता बघूयात. आता ही स्टोरी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तरी पण आपल्या एक पुस्तकाचा पार्ट आहे, तुम्हाला ते लिहिण्यासाठी कधी कधी क्वेश्चन मध्ये काम येणार आहे. ठीक आहे, काय म्हणतो तुम्हाला? ॲज वी हॅव लर्न, आता आपण जे शिकलो आहोत, द फेनॉमेनॉन ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर बाय सर आयझॅक न्यूटन. आता सर आयझॅक न्यूटन यांनी कोणता फेनॉमेनॉन दिलाय? ग्रॅव्हिटेशनचा. तो ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, गुरुत्वाकर्षणाचा. ॲज द स्टोरी गोज, स्टोरी काय आहे? हे ॲपल जे आहेत पूर्णपणे खाली पडले, तेव्हा यांना प्रश्न पडला कोणता? हे ॲपल जमिनीवरतीच का पडतंय? हा प्रश्न झाला. ठीक आहे. ही वंडर वाय ऑल ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड अँड नॉट अन अँगल टू द व्हर्टिकल्स. असं म्हटलंय तुम्हाला. अँड वाय डू दे नॉट फ्लाय ऑफ इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. म्हणजे म्हटलं काय? आता हे जे ॲपल आहे बघा इथं डायग्राममध्ये, डायग्रामकडे लक्ष द्या. आता हे जे ॲपल जे आहेत ना, पूर्णपणे खाली असंच का पडलंय? ते पूर्णपणे ह्या डायरेक्शनने किंवा ह्या डायरेक्शनने किंवा वरच्या डायरेक्शनने का गेलं नाही, असा त्यांना प्रश्न पडला होता. आता इथं क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे काय? त्यांना प्रश्न पडला आणि त्या क्वेश्चनचा त्यांनी आन्सर शोधण्याचा प्रयत्न केला. बघा मित्र काय, आफ्टर मच थॉट, खूप विचार केल्यानंतर हे ॲपल खालीच का पडतंय आणि ते पण पूर्णपणे व्हर्टिकल डायरेक्शन याच्या समांतर का पडतंय? पृथ्वीच्या समांतर सेंटरच्या. बघा, आफ्टर मच थॉट ही केम टू द कंक्लुजन, त्यांनी एक कंक्लुजन केलं, निष्कर्ष काढला.
निष्कर्ष काय होता दॅट द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग कोणतं पृथ्वी त्याला अट्रॅक्ट करते मस्ट बी अट्रॅक्टिंग द ऍपल टुवर्ड इटसेल्फ म्हणजे पृथ्वी काय करते ह्या सफरचंदाला स्वतःकडे अट्रॅक्ट करते खेचून घेते कोणतं अँड इट्स अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ म्हणजे काय पृथ्वी या सफरचंदाला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेते आणि ह्या अट्रॅक्ट करणारा जो फोर्स आहे मुलांनो हा फोर्स कुठं पृथ्वीच्या सेंटरमध्ये आहे असं आपल्याला म्हटले कुठे आहे पृथ्वीच्या सेंटरमध्ये बघा द डायरेक्शन फ्रॉम द ऍपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ अर्थ इज अ व्हर्टिकल डायरेक्शन ऍट द पोझिशन ऑफ ऍपल अँड दस द ऍपल फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे आपण मोठी काय बघितलं हे ऍपल पृथ्वी स्वतःकडे खेचून घेते आणि तो लागणारा फोर्स जो आहे कोणता पृथ्वीच्या सेंटर दिशेला आहे त्यामुळे ते ऍपल खालीच येणार आहे त्यामुळे ते काय पडते पृथ्वीवरती पडते ठीक आहे आधी ते काय म्हटलंय फिगर 1.1 आता फिगर ऑलरेडी आपण बघितली बघा ऑन द लेफ्ट साइड शो द ऍपल ट्री ऑन द अर्थ ऍपल ट्री आपल्याला लिहिली आहे बघा द फोर्स अँड ऍपल ऑन द ट्री इट्स टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थच्या दिशेला आहे ते ऑलरेडी आपल्याला माहिती आहे along the perpendicular from the position of the apple आता हे कायम परपेंडिक्युलर असते म्हणजे काय कोणतेही जरी सफरचंद पडलं तर ते सेंटर दिशेनेच पडणार आहे असं आपल्याला म्हटलंय बघा ऍपल टू द सरफेस ऑफ द अर्थ द फिगर ऑल्सो शोज काय शोज करते ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून कोणता डिस्टन्स इन द फिगर आर नॉट अकॉर्डिंग टू स्केल म्हणजे आपल्या इथे अंतर दिले आता मून मध्ये चंद्र काही एवढं जवळ नाही पृथ्वीच्या थोडासा लांब आहे आपल्या जवळ दिलाय म्हणजे जो फ्रिक्शनल फोर्स जो आहे कोणता आपण म्हणतोय हॉरिझॉन्टल डायरेक्शननी किंवा या व्हर्टिकल डायरेक्शननी खाली येतोय तो फोर्स जसा तुम्हाला याच्यावरती ऍपल वरती अप्लाय होतोय तसा सेम या चंद्रावरती सुद्धा अप्लाय होतोय ठीक आता पुढ्यामध्ये काय म्हटलं बघ आता आपल्याला ही डायग्राम ऑलरेडी दिली आहे ठीक आहे फिगर 1.1 काय म्हटले न्यूटन थॉट दॅट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ऍक्ट ऑन ऍपल आता हा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे ह्या सफरचंदावरती लागू पडतोय पुढे काय म्हणतो तुम्हाला ऑन द ट्री ऍट द डिफरंट हाईट म्हणजे सफरचंद कोणत्याही जरी याच्यावरती असेल झाडावर वेगवेगळे काय त्या फांद्यावर सफरचंद आहे आता हा जो फोर्स आहे प्रत्येक सफरचंद जसं लागू पडतोय तसं कोणतं कॅन इट ऑल्सो ऍक्ट ऑन ऑब्जेक्ट इव्हन ग्रेटर हाईट्स आता जर ही उंचीवरती जर असेल समजा आपण बॉल 1 किलोमीटरवरून फेकलाय कोणता 1 किलोमीटर तो 2 किलोमीटरवरून फेका पूर्णपणे वरती फेका परत खाली येतो तुम्ही 3 किलोमीटरवरून फेका किंवा तुम्हाला म्हटले नारळाचं झाड आहे कोणतं नारळ पडणार आहे आंबा आहे तुम्हाला म्हटलं आंब्याचं झाड वगैरे आहे आंबा आहे त्यानंतर सफरचंद आहे आता या सगळ्यांना लागू पडतोय नारळाचं झाड उंच आहे आंब्याला थोडंसं लहान आहे त्याच्यापेक्षा अजून मोठं झाड वगैरे असेल कोणतं तुम्ही किती ग्रेटर आहे तिथे घरी गेला तरी पण हा फोर्स तुम्हाला लागू पडतोय ठीक आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय मच फर्दर अवे फ्रॉम द अर्थ कोणता किती जरी दूर असला तरी लाईक फॉर एक्झाम्पल द मून मग हा मून वरती सुद्धा लागू पडतो का क्वेश्चन मार्क मून वरती सुद्धा लागू पडतो का ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याचा आन्सर आपल्याला बघायचं आता याचा आन्सर आहे हो तरी पण आपल्या पुढे डिटेलमध्ये बघायचं कॅन इट ऍक्ट ऑन द इवन फर्दर ऑब्जेक्ट लाईक द अदर प्लॅनेट्स अँड द सन आता हा सन वरती पण अप्लाय होतोय का त्याचं उत्तर तुम्ही स्लाइड नंबर 2 बघितलं असेल पण कॅन यू रिकॉल जी क्वेश्चन बघितली कॅन यू रिकॉलच्या क्वेश्चन मध्ये याचे आन्सर दिलेलं आहे मी ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये ठीक आता पुढे बघूया पुढे काय आपल्याला म्हटलंय फोर्स अँड मोशन बल म्हणजे काय आणि गती म्हणजे काय हे बघायचं आपल्याला ठीक आहे पुढच्या पॉइंट मध्ये have seen that the forces is necessary to change the speed as well as the direction of the motion of an object म्हणजे एखाद्या वस्तूला कोणता त्याचा स्पीड चेंज करायचे कोणतं आहे वी हॅव सीन दॅट फोर्स नेसेसरी म्हणजे त्याचा स्पीड जर चेंज करायचं असेल त्याची गती जर चेंज करायची असेल त्याची जर दिशा चेंज करायची डायरेक्शन तर त्याला फोर्स हा अप्लाय करावाच लागतो असं तुम्हाला म्हटलेलं आहे त्यासाठी आपण कॅनोरिकॉलचा अजून एक क्वेश्चन बघूयात जो तुम्हाला 9वीला होता व्हॉट आर द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन न्यूटनचे गतिविषयक नियम सांगा काय आहे ते गतिविषयक नियम आणि ते तुम्ही 9वीला बघितले होते तेच आपण बघू त्यामध्ये पहिला नियम आहे न्यूटनचा न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन 3 लॉ आहे तुम्हाला किती 3 लॉ आहे त्यापैकी पहिला लॉ बघू आपण न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन पहिल्यांदा मी सेंटेन्स वाचतो त्यात तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगतो बघा काय continues to remain at the rest or in state of uniform motion
along a straight line unless an external unbalanced force act on it. म्हणजे याचा अर्थ काय आहे? जोपर्यंत तुम्ही एखाद्या वस्तूला कोणता काही बल लावत नाही तेव्हा ती रेस्ट मध्ये असते आणि कशी असते? युनिफॉर्म मोशन मध्ये असते, एक समान गतीमध्ये असते. अलॉंग अ स्ट्रेट लाईन, एका स्ट्रेट लाईन मध्ये, अनलेस म्हणजे जोपर्यंत तुम्ही एक्सटर्नल, कोणता एक्सटर्नल म्हणजे काय, बाहेरून फोर्स देत नाही. अनबॅलन्स आहे. अनबॅलन्स म्हणजे काय रे? तुम्ही एकसारखा फोर्स द्या किंवा गतिमान करा किंवा जास्त फोर्स द्या, अनबॅलन्स फोर्स जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत ती एका रेस्ट पोझिशन मध्ये राहणार आहे किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये राहणार आहे असं म्हटलं. थोडक्यात तुम्हाला एक्झाम्पल देतो. जेव्हा एखादी गाडी बंद पडलेली असते, काय असते? बंद पडली असते, त्या गाडीला जोपर्यंत तुम्ही बाहेरून फोर्स लावत नाही, त्याला धक्का मारत नाही, तोपर्यंत ती गाडी त्या जागेवरून हलणार नाही. पण ती गाडी त्या मोशन मध्येच असते. कोणत्या? युनिफॉर्म मोशन मध्ये असं तुम्हाला म्हटलंय, ते एका स्ट्रेट लाईन मध्ये. तुम्हाला अजून एक एक्झाम्पल आहे बघा. एक्झाम्पल काय आहे ते? अ बॉल ऑन द ग्राउंड वॉन्ट मूव्ह अनलेस यू किक इट. जर बॉल जमिनीवरती पडलेला आहे, मला सांगा, जर तुम्ही जोपर्यंत त्याला किक मारत नाही म्हणजे लात मारत नाही किंवा पायाने पूर्णपणे ढकलत नाही पुढे, तोपर्यंत तो बॉल हल्ले का रे? तो असे म्हणेल का आपल्याला मला पुढे जायचंय? काहीच म्हणणार नाही. म्हणजे हा न्यूटनचा फर्स्ट लॉ मोशन आहे. म्हणजे एखादी वस्तू जेव्हा एकाच जागेवरती असते, रेस्ट मध्ये असते, जेव्हा तुम्ही त्याला एक्सटर्नल म्हणजे काय, लात, अनबॅलन्स फोर्स, तो किती फोर्स लावा, लहान मूल थोडंसं कमी बॉल लोटेल, मोठा माणूस अजून थोडा जास्त बॉल लोटेल, आणि जो फुटबॉल क्रिकेट म्हणजे प्लेअर वगैरे आहे तो जास्त पुढे लोटत त्याला. म्हणजे जोपर्यंत तुम्ही एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स त्याला लावत नाही तोपर्यंत ती वस्तू जागी हलत नाही असं तुम्हाला म्हटलंय. पण ती मोशन मध्ये असते हा, ती गतिमान असते असं तुम्हाला म्हटलंय. कारण का? तुम्ही लात मारली ती काय करणार आहे? पुढे जाणारच आहे. तुम्हाला अजून एक एक्झाम्पल आहे बघा. अ मूव्हिंग बायसिकल कीप्स गोईंग अनलेस यू यूज ब्रेक और समथिंग स्टॉप इट. मला सांगा, तुम्ही उतरवून एखादी गाडी वगैरे सोडली, तर मी तर बायसिकल सोडतो तुम्हाला म्हटलंय, सायकल वगैरे आहे, आपली मोटरसायकल वगैरे आहे तुम्हाला म्हटलं. कोणती जरी गाडी तुम्ही उतारून सोडली, जोपर्यंत तुम्ही त्याला ब्रेक लावतो तोपर्यंत थांबेल का रे? थांबू शकत नाही. म्हणजे ती कशी? युनिफॉर्म मोशन मध्ये आहे, ती त्याच्या गतीमध्ये आहे. कोणता? स्ट्रेट डायरेक्शन तुम्हाला म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता कोणी कोणी म्हणलं त्याचा हँडल जर तिरपा केला तर, तर शक्यतो तिरपा केला तरी कोणता? ती त्याच्या मोशन मध्ये चालणारच आहे जोपर्यंत त्याला काही अडकाव येत नाही तोपर्यंत. ठीक आहे. पुढील बघूया आपण. त्यांचा सेकंड लॉ आहे. आपण फर्स्ट बघितला कोणता? जोपर्यंत तुम्ही एखाद्या वस्तूला फोर्स लावत नाही, अनबॅलन्स एक्सटर्नल फोर्स लावत नाही, तोपर्यंत ती वस्तू आहे त्या पोझिशन मध्ये राहते, आहे त्या मोशन मध्ये चालू असते. बघा पुढे काय म्हणतो मला, सेकंड लॉ काय? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. हा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम जो आहे, इज अ प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. म्हणजे तुम्ही लावणारा फोर्स कोणता? हा प्रोपोर्शनल असतो कशाला? त्या मासला आणि त्या ऍक्सलरेशनला. बघा कोणता? अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स म्हणून म्हटले. सरळ सरळ काय आहे? तुम्हाला एक फॉर्म्युला आहे. कोणता? F इज इक्वल टू एम इंटू ए. आता एम म्हणजे काय? मास. ए म्हणजे काय? ऍक्सलरेशन. म्हणजे तुम्ही त्या वस्तूला जो फोर्स लावता ना, कोणता? त्याच्या मासला आणि त्याच्या ऍक्सलरेशनला हा इक्वल असतो. म्हणजे तुम्ही लावणारा फोर्स आणि त्याचा मास आणि ऍक्सलरेशन ही इक्वल राहील. म्हणजे तुम्ही ज्या वस्तूला जो फोर्स अप्लाय करताय ना, तो वस्तूला त्याच्या वजनानुसार ते अप्लाय होईल. मला सांगा, तुम्ही 10 किलोग्रॅमची गाडी जी आहे किंवा एखादी वस्तू आहे ती एक, आणि त्यानंतर तुम्ही पूर्णपणे 20 किलोग्रॅमची काही वस्तू आहे, दोन्ही जर तुम्ही वस्तू एकसोबत जर लोटल्या, मला सांगा, तुम्ही जेवढा फोर्स लावणार आहे तेवढीच ती वस्तू पुढे ढकलणार आहे. आता 20 केजी तुमचा फोर्स किती कमी लागणार आहे, म्हणजे काय कमी ढकलणार आहे. मला सांगा, दोन माणसांनी, आता टू पर्सन, दोन म्हटलं, टू पर्सन यांना एक गाडी लोटायची, त्यानंतर फोर पर्सन, कोणता? पर्सन, त्यांना एक गाडी लोटायची. गाडी बंद पडली आहे, फोर व्हीलर गाडी आहे. मला सांगा, दोन माणसं ती गाडी जास्त जोरात लोटू शकतात की चार माणसं जास्त गाडी लोटू शकतात? आता यांना लागणारा फोर्स नेहमी काय जास्त आहे, यांना लागणारा फोर्स काय कमी. पण तो फोर्स आणि कोणता? ती लोटणारी गाडी यांचं काय गुणोत्तर बरोबरच असतं असं म्हटलंय. म्हणजे त्या गाडीत जेवढा मास आहे तेवढा फोर्स तुम्ही जर लावला, गाडी जोरात पळणार आहे, गाडी जोरात काय होणार आहे? ऍक्सलरेट होणार आहे असं तुम्हाला म्हटलंय. कळेपर्यंत त्याचे एक्झाम्पल बघू. दॅट मीन्स हार्डर यू पुश फास्टर समथिंग मूव्स. जेवढं तुम्ही जास्त जोरात लोटाल एखाद्या वस्तूला, तेवढं ती वस्तू जास्त ऍक्सलरेट होईल मोशन मध्ये. ठीक आहे. काय म्हणतो मला दुसरं एक्झाम्पल, अ लाईट बॉल मूव्स फास्टर दॅन द हेवी बॉल. एखादे लाईटर बॉल म्हणजे काय, ज्याचं वजन एकदम कमी. तुम्ही बघा कोणतं आहे, पण तुम्हाला दोन बॉल आहे. आता लहानपणी तुम्ही या दोन बॉलनी खेळले असेल. कोणता? एक असतो रबरी बॉल पूर्णपणे, आणि कोणता आता आहे कोणता? सिझम बॉल वगैरे असतो. आणि अजून एक बॉल आहे आपला, कोणता? त्याला म्हणतो आपण कचाकडी बॉल, पूर्णपणे प्लास्टिकचा असतो.
मला सांगा, प्लास्टिकचा बॉल तुम्ही लवकर पुश करू शकताल का पूर्णपणे सिझम बॉल वगैरे आहे त्यानंतर आपला साधा बॉल आहे. आता तुम्ही जर बॅटनं मारलं पूर्णपणे कोणता फोर्स अप्लाय केला, रबरी बॉल जास्त दूर जाईल. कोणता कचाकडे बॉल थोडा कमी दूर जाईल आणि सिझम बॉल सुद्धा कमी दूर जातो. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जेवढं तुम्ही फास्ट मूव्ह कराल पूर्णपणे लाईटर वेला तेवढी ती वस्तू जास्त मूव्ह होणार आहे. सिंपल सिंपल एक्झाम्पल आहे. आणि तुम्हाला काही न्यूटन्स लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ कोणी विचारत नाही, तरी पण आपण कॅनोनिकलचे क्वेश्चन आहे, पण तुम्हाला माहिती पाहिजे. कोणता? न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. खूप सोपं लॉ यार. आता हा लॉ काय सांगतो? आता एव्हरी ऍक्शन फोर्स ॲज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ऍक्ट सायमल्टेनियसली. अजून सिंपल, एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. हे जरी समजलं असेल तरी सिंपल आहे एकदम, सायन्स एकदम सिंपल. बघा, हा जो बॉल आहे, इथं भिंत आहे. मला सांगा, तुम्ही जेवढा भिंतीला जोरात बॉल माराल ना, कोणता तो बॉल परत त्याच वेळेने तुमच्याकडे येणार आहे. हाच तो लॉ आहे. कोणता? एव्हरी ऍक्शन कोणतं इज इक्वल बट अपोजिट ऑफ द रिॲक्शन फोर्स. सिंपल झालं. आपलं अजून एक्झाम्पल दिलं बघा. काय म्हटलंय? वेन अ रॉकेट लॉन्चेस, जेव्हा रॉकेट लॉन्च होतं ना, कोणता? गॅसेस गोज डाऊन अँड द रॉकेट गोज अप. कोणता? गॅसेस खाली येणार आहे आणि रॉकेट वर जाणार आहे. हा तुम्हाला म्हटलंय. म्हणजे एवढी रिॲक्शन कशी? इक्वल बट अपोजिट ऑफ द रिॲक्शन फोर्स. ते पण आहे. व्हेन यू जम्प ऑफ अ बोट, बोट मूव्ह बॅकवर्ड. जेव्हा तुम्ही बोटमधून उडी मारतात, बोट पाठीमागे येते. तुम्हाला अजून एक समजू का? जेव्हा पूर्णपणे आपण बघितलंय कोणता बॉल भिंतीवरती मारलाय, भिंतीवरून परत बॉल आपल्याला आलाय, म्हणजे तुम्ही जशा ज्या रिॲक्शनला बॉल फेकणार आहे त्याच रिॲक्शन तो बॉल पाठीमागे येणार आहे. तुम्हाला अजून बघितल्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघू. पॉईंट काय हा? सर्क्युलर मोशन आहे. मार्कर घेतोय आणि सेंट्रिपिटल फोर्स. आता यांचे मराठीमध्ये अर्थ होतात. सर्क्युलर मोशन म्हणजे वर्तुळाकार गती आणि सेंट्रिपिटल म्हणजे माहिती कोणता? अभिकेंद्रकीय बल जे आहे. आता याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. पहिले तुम्हाला काय म्हटलंय? ट्राय दिस. आता ह्याचा वापर करून बघा किंवा हे ट्राय करा असं तुम्हाला म्हटलंय. काय ट्राय करा मग? टाय अ स्टोन टू द एंड ऑफ द स्ट्रिंग तुम्हाला म्हटले. एक दोरी घ्या आणि या दोरीला पूर्णपणे एक दगड जो आहे तो दगड बांधा असं तुम्हाला म्हटलंय. आता ही दोरी ए मध्ये दाखल बघा. काय म्हणतो मला? टेक द अदर एंड युअर हँड. त्या दोरीचे एक टोक तुमच्या हातामध्ये धरा. काय म्हटलंय? रोटेट द स्ट्रिंग. आता ती स्ट्रिंग रोटेट करा, ते दोरा फिरवा पूर्णपणे जो दगड बांधलेला आहे तो. सो दॅट द स्टोन मूव्ह अलॉंग अ सर्कल. आता तो स्टोन जो आहे, जो दगड आहे, तो काय करतोय? गोल 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 फिरतोय असं म्हटलंय इन द फिगर 1.2a, जे ऑलरेडी आपण बघितले. आर यू अप्लाइड एनी फोर्स ऑन द स्टोन. तुम्ही दगडावरती कोणता बल प्रयोग करताय की किंवा बल अप्लाय करताय का? तुम्ही त्या दगडावरती कोणतं बल अप्लाय करता आहात का? किंवा कोणता एखादा फोर्स अप्लाय करता आहात का? आज तुम्हाला विचारलं आहे. काय म्हणतो मला? हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स. तुम्हाला जर ते बल थांबवत असेल तर काय करावं लागेल? तुम्हाला दोरी मोकळी सोडावं लागेल किंवा ते थांबवावं लागेल असं म्हटलंय. फोर्स फ्रॉम ऍक्टिंग, व्हॉट विल बी द इफेक्ट्स ऑन स्टोन. जर तुम्ही ते पूर्णपणे फोर्स थांबवला तर दगड खाली येईल, दगड फिरणार नाही. असं आपण ती दोरी धरलेली स्ट्रिंग काय दोरी आपण धरली. वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड अस. आपण त्या दगडाला, हा जो दगड आहे दगडाला आपण स्वतः आपल्याकडे खेचतोय त्या दोरीच्या सहाय्याने. बघा, टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. टुवर्ड कसे? सेंटर ऑफ सर्कल. कोणता? सर्कलच्या दिशेने खेचतो आहात, ते पण कुठे? सेंटरच्या. हा मध्यभागी जो आहे आपला हात आहे, त्या हाताच्या मध्यभागी असल्यामुळे आपण त्या दगडाला आपल्याकडे खेचतोय. कुठं? सेंटर ऑफ सर्कल. या सर्कलचा कोण? हा सेंटर आहे. ठीक आहे. आर द अप्लाइंग फोर्स टुवर्ड इट. कोणता? अँड आर अप्लाइड फोर्स टुवर्ड्स इट. त्या दगडाला काय करतोय? फोर्स अप्लाय करतोय. द फोर्स स्टॉप ऍक्टिंग इफ वी रिलीव्ह द स्ट्रिंग. कोणता? आपण जर स्ट्रिंग दिल्ली केली, आपण दगड फिरवलाच नाही, कोणता दोरी फिरवलीच नाही, तर त्याला काय येईल? पूर्णपणे तो स्टॉप होईल. इन दिस केस द स्टोन विल रिप्लाय ऑफ द स्ट्रेट लाईन. मग काय करतो? तो जो स्टोन आहे तो स्टोन काय पुढे फेकणार आहे, कोणत्या पुढच्या जागेवरती फेकला जाणार आहे किंवा रिलीफ होतो. विच इज द टँजेंट. कोणता? टँजेंट टू द सर्कल ऑफ द पोझिशन ऑफ द स्टोन. आता टँजेंट म्हणजे काय असतं? आता टँजेंट तुम्हाला इथं बघा फिगर नंबर बी मध्ये दिले. टँजेंट म्हणजे काय? तुम्ही कोणत्या भागामध्ये त्या स्टोनला पूर्णपणे सोडणार आहेत. तुम्ही जर या भागामध्ये असाल आणि स्टोन रिलीफ केला, तो स्टोन या साईडला जाणार आहे, पूर्णपणे त्याची वेलोसिटी इकडे राहणार आहे. तुम्ही जर इथं असणे सोडला, ती पुढे जाणार आहे. तुम्ही जर इथे असणे सोडला, ती काय? फॉर एक्झाम्पल इथं आली, ती कुठे जाणार आहे? या साईडला जाणार आहे. तुम्ही परत इथे सोडला, ती कुठे जाणार आहे? या साईडला जाणार आहे. इथं असणे सोडला, ती कुठे जाणार आहे? या साईडला जाणार आहे. म्हणजे तो दगड कुठे कुठे फिरू शकतो असं तुम्हाला म्हटलंय. आपण ती स्ट्रिंग रिलीफ केल्यानंतर बघा.
when the string is released because that the direction of its velocity at that instant of time. आता तुम्हाला इन्स्टंट ऑफ टाइम म्हटले, दगड इथे आला तो इकडे जाणार आहे, इकडे आला इकडे जाणार आहे, इकडे आला इकडे जाणार आहे. म्हणजे तुम्ही तो दगड कोणत्या साईडला सोडताय त्या दृष्टीने तो दगड कुठे फिरणार आहे हे महत्वाचं असतं. यू मे रिकॉल कोणता दॅट वी हॅव परफॉर्म अ सिमिलर ऍक्टिव्हिटी प्रिव्हियस. आता ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला कोणती होती, 9th स्टँडर्डला होती, पहिल्या चॅप्टरमध्ये लॉज ऑफ मोशन मध्ये. म्हणजे काय केलं तुम्ही, आता इथे काय केलं आपण, एक सर्क्युलर पाथ घेतलाय. आता तुम्ही त्याचं एक्झाम्पल घ्या, एखादं गोलाकार पाथ वगैरे आहे, त्यावर तुम्ही 5 रुपयाचे एक नाणं ठेवले. किती, 5 रुपयाचे एक कॉईन ठेवलाय आणि तुम्ही गोल गोल फिरवताय. आता तुम्ही घ्या एक्झाम्पल की आपण ग्राइंडर नावाचे एक प्रकार ठेवला. ग्राइंडर काय असतं, पूर्णपणे गोलाकार असतं आणि त्या ग्राइंडरवरती आपण 5 रुपयाचं नाणं ठेवले. आणि जेव्हा ते ग्राइंडर तुम्ही फिरवाल, कोणतंही 5 रुपयाचं नाणं जे आहेत ना या साईडला पडतं. तुम्ही इकडे जर ठेवलं कोणतं, ते या साईडला पडणार आहे. तुम्ही जर इथे ठेवलं ते काय करणार, या साईडला पडणार आहे. तुम्ही इथे ठेवलं कोणतं, ते काय करणार आहे, या साईडला पडणार आहे. म्हणजे जेवढं तुम्ही गोलाकार फिरवशाल ना कोणतं, ते नाणं याच्या बाहेर कोणत्या, या दिशेने पडणार आहे. आणि तुम्ही कोणती जरी दिशा घेतली ना, कोणतं या साईडला जरी पडलं कोणतं, ते असणार आहे सेंटरच्या परपेंडिक्युलर. असं तुम्हाला म्हटले, हे काय असणार आहे, परपेंडिक्युलर. तुम्ही कुठे इकडे जरी गेलं पूर्णपणे ते काय असणार आहे, सेंटरच्या परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे याला समांतर असणार आहे असं तुम्हाला म्हटलं आहे. ठीक आहे. आणि दगड जो फिरतोय तो दगड कोणता, या सेंटरला समांतर आहे, परपेंडिक्युलर आहे असं तुम्हाला म्हटलं आहे. तुम्ही दगड कुठे जाईल, समजा दगड आपण इथे ठेवलाय, तो गेला या साईडला कोणता, तो सेंटरला काय समांतर आहे बघा, या साईडला. इथे या साईडला काय दगड कुठे गेला, या साईडला, कुठे, या साईडला, इकडे गेला या साईडला, तो सुद्धा कुठे असणार आहे, याला परपेंडिक्युलर असणार आहे. या साईड ठेवला कुठे गेला, इकडे गेला, हा सुद्धा काय असायला परपेंडिक्युलर असणार आहे. सिंपल सांगितलं आहे बघा. तुम्हाला 5 रुपयाच्या कॉईनचा एक्सपेरिमेंट कळला का? पुढे आपण बघूया तो हा एक्सपेरिमेंट जो आहे ना. मी काही वेळेस पेज नंबर दिलेले बघा, कोणता या साईडला दिसत नसेल, आता इथे 2 होते बघा. काही ठिकाणी पेज नंबर लिहिले, तुम्हाला पुस्तकामध्ये आपण कुठे शिकतोय कोणतं हे समजण्यासाठी पेज नंबर लिहिले आहे बघा. आपण 5 रुपयाचा कॉईनचा एक्सपेरिमेंट बघितला, कोणता, कॉइन केप्ट ऑन द रोटेटिंग सर्क्युलर डिस्क. तुम्ही जर रोटेटिंग सर्क्युलर डिस्कवर ठेवला तर कोणता, कोणता फ्लाइज ऑफ द डिस्क अलॉंग द टेंजेंट टू द डिस्क. आता टेंजेंट म्हणजे काय रे, आपण बघितलं जर स्टोन इथे असेल, स्टोन कुठे पडणार आहे, या साईडला मूव्ह होणार आहे. जर इथं असेल कुठे, या पुढ साईडला मूव्ह होणार, कोणता, तो टेंजेंट असणार आहे त्याला, असं तुम्हाला म्हटलंय. Thus, a force act on any object moving along the circle and the directed toward the center of the circle. मी तुम्हाला म्हटले, हा कॉइन कुठे जरी पडला मुलांनो, तो असणारे सेंटरला परपेंडिक्युलर असणारे, त्याचा आन्सर ऑलरेडी आपण बघितला आहे बघा. आणि दिस इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. आणि ह्याच फोर्सला आपण काय म्हणतो परंतु अभिकेंद्रकी बल, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे जेव्हा तुम्ही ती वस्तू गोल 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 फिरवताय, ती काय रिलीफ करताय, आणि ती वस्तू जर एखाद्या कोणत्या साईडला जरी पडली कोणता, तरी पण त्या सेंटरला जो फोर्स अप्लाइड होतोय, आणि त्याच फोर्सला काय म्हणतो आपण, सेंट्रिपिटल फोर्स. काय म्हटले, फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट, जो बल अप्लाय होतोय कोणत्याही वस्तूवरती, कोणता, मुव्हिंग अलॉंग अ सर्कल, जी एका गोलाकार याच्यामध्ये फिरत असते, कोणता, ती डायरेक्टेड असते टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. ती डायरेक्ट असते सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे आपण त्या मध्यभागून तो फोर्स लावल्यामुळे ती वस्तू काय करते, गोल गोल फिरत असते. आणि त्याच फोर्सला आपण म्हटलंय सेंट्रिपिटल फोर्स. 1 मार्कची डेफिनेशन याच्यावरती विचारण्याचे चान्सेस वगैरे आहेत. कोणतं, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय आणि सर्क्युलर मोशन म्हणजे काय. आपण ऑलरेडी बघितलं, सर्क्युलर मोशन म्हणजे काय, एखादी वस्तू गोलाकार याच्यामध्ये फिरत असण्याला काय आपण सर्क्युलर मोशन. आणि त्या पूर्णपणे सर्क्युलर मोशनचं मध्य साईडला कोणता, मध्यभागी काय असणं, फोर्स अप्लाइड होतो. आणि याच फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स, अभिकेंद्रकी बल. आता सेंट्रिपिटल म्हणजे काय रे पोरांनो, सेंटर सिकिंग म्हणजे काय, मध्यभागी तो फोर्स अप्लाइड असतो. दॅट इज ऑब्जेक्ट ट्रायज टू गो टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ इट्स फोर्स. आता त्यामुळेच कोणता, ते जे आहेत सेंटरला परपेंडिक्युलर का असतं, कारण तो फोर्स कुठे असतो, मध्यभागी असतो, त्या सर्क्युलर मोशनच्या त्या वस्तूच्या. पुढे बघू आता काय म्हटले, यू नो दॅट मून, तुम्हाला चंद्र माहित आहे, विच इज द नॅचरल सॅटेलाइट, कोणतं, ते आपल्याकडे नैसर्गिक उपग्रह आहे. सॅटेलाइट म्हणजे काय, उपग्रह जो आहे, नॅचरल सॅटेलाइट जो आहे, म्हणजे तो पूर्ण गोल काय होतो, फिरत असतो. ऑफ द अर्थ गोज राऊंड इट इन द डेफिनेट ऑर्बिट. म्हणजे अर्थ आपली पृथ्वी आहे आणि हा आहे चंद्र. तर चंद्र पृथ्वीच्या कोणता, पूर्णपणे एका पर्टिक्युलर अंतर सोडून काय करतो, मूव्ह करत असतो. काय असतो, हे काय, ऑर्बिटिंग.
ऑर्बिटमध्ये काय रे, एका प्रमाणात कोणता समप्रमाणात अंतर ठेवून चंद्र काही पृथ्वीच्या अवतीभोवती फिरत असतो, त्याला काय म्हणतो आपण ऑर्बिट असं म्हणतो. ठीक आहे. पुढे काय म्हणतो मला, द डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द मून ॲज वेल ॲज स्पीड कॉन्स्टंटली चेंजेस ड्युरिंग दिस मोशन. आता याचं जे स्पीड आहे कोणतं मूनचं, ते स्पीड काय होतं त्याच्या ऑर्बिटच्या भोवती चेंज होत असतं. डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ऍक्टिंग ऑन द मून? तुम्हाला माहिती आहे का याच्यावरती कोणतरी फोर्स आपला होतो, कुठे, चंद्रावरती, असं तुम्हाला म्हटले. व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स, आणि त्या फोर्सचं डायरेक्शन कसं असेल असं तुम्हाला म्हटले. हाऊ वुड यू द मोशन हॅव बीन इफ नो सच फोर्स ऍक्ट ऑन इट? मला सांगा, जर याला मूनवरती कोणताही जरी बल अप्लाय नसलं किंवा फोर्स अप्लाय नसलं, हा फिरेल का रे? कोणतं, जर ऍक्ट नसला तर, आणि असलं तर काय, तो ऑलरेडी फिरतोय. काय म्हटले, डू द अदर प्लॅनेट इन द सोलर सिस्टम रिव्हॉल्व अराउंड द सन इन द सिमिलर फॅशन? आता बाकीचे ग्रह सुद्धा सूर्याभोवती अशाच वेने फिरतायत का? कोणता, तर ते 100% अशाच वेने फिरताय. त्यांचं मोशन, त्यांची गती काय होते, चेंज होते, आणि ते एका डेफिनेट ऑर्बिटमध्ये कोणता, सूर्याला चक्रा मारतायत, कोणता, रिव्हॉल्व करतायत. त्याला काय म्हणतो आपण, ऑर्बिटमध्ये, एका स्पेशल ऑर्बिटमध्ये. काय म्हटलं पुढे, इच सिमिलर फोर्स ऍक्टिंग ऑन देम. कोणता, हा सिमिलर फोर्स त्यांच्यावरती अप्लाय होतो का? तर हो. कोणता, हा फोर्स त्यांच्यावरती अप्लाय होतो. व्हॉट मस्ट बी देअर इट्स डायरेक्शन? त्यांची डायरेक्शन चेंज होऊ शकते. कोणतं, फिरण्याचा कालावधी चेंज असू शकतो, पण हा फोर्स त्यांच्यासुद्धा अप्लाय होतो. आणि हा फोर्स त्यांच्यावर जर अप्लाय होत जर नसला, कोणताही प्लॅनेट पूर्णपणे आकाशगंगेमध्ये राहूच शकत नाही, कारण का त्यांच्यावरती कोणतरी फोर्स अप्लाय होते, त्यामुळे ते एका दिशेने फिरताय. ठीक आहे. फ्रॉम द अबोव ऍक्टिव्हिटी, कोणतं, आपण जे ऍक्टिव्हिटी बघितली, एक्झाम्पल अँड क्वेश्चन, इट इज क्लिअर दॅट, ही क्लिअर करते काय, द मून टू गो अराउंड द अर्थ, जो चंद्र आपल्या पृथ्वीवरती फिरतोय, कोणता, देअर मस्ट बी फोर्स विच द एक्सर्टेड ऑन द मून अँड इट्स फोर्स मस्ट बी एक्सर्टेड बाय द अर्थ. म्हणजे हा जो चंद्र फिरतोय पृथ्वीभोवती, कोणता, त्याला लागणारा जो फोर्स आहे तो नेहमीच काय, अर्थ मध्ये आहे. आणि अर्थ जसं सफरचंदाला त्याच्याकडे अट्रॅक्ट करते, तसं ह्या मूनला सुद्धा अट्रॅक्ट करते. मग तुम्ही म्हणाला की सर, हा चंद्र जो आहे पृथ्वीवरती का येत नाही ऍपल सारखा? तर आपण बघितलं कोणतं, याला एक व्हेलॉसिटी आहे. काय आहे, व्हेलॉसिटी. टॅन्जंट टॉन म्हटलं कोणतं, याला इकडे व्हेलॉसिटी असते, इथे या साईडला व्हेलॉसिटी असते पूर्णपणे, इकडे या साईडला काय असते, व्हेलॉसिटी असते, म्हणजे सेंटरमध्ये बल असते. पृथ्वी सुद्धा जसं याला याच्याकडे खेचते ना, तसं हे जे स्पीड आहे, व्हेलॉसिटी, कोणतं, याला त्याच्या भोवती फिरवते. त्यामुळे हे व्हेलॉसिटी मध्ये असल्यामुळे, मोशन मध्ये असल्यामुळे, कोणता, जो चंद्र आहे तो पृथ्वीवरती पडत नाही. आणि याची जर व्हेलॉसिटी संपली तर डेफिनेटली चंद्र कुठे येणार आहे, पृथ्वीवरती. पण असं होणार नाही की चंद्राची व्हेलॉसिटी संपली, त्याला काहीतरी स्पीड नाही, याला काहीतरी स्पीड असल्यामुळे, याला काहीतरी व्हेलॉसिटी असल्यामुळे हा पृथ्वीवरती पडत नाही, तो रिव्हॉल्व करतोय, लक्षात ठेवा. त्यामुळे ते नॅचरल सॅटेलाइट आहे, नैसर्गिक उपग्रह जो आहेत, आणि उपग्रह आपल्या आजूबाजूच्या ग्रहांभोवती फिरतात, ते ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. बघा, अर्थ विच अट्रॅक्ट द मून टुवर्ड इटसेल्फ, सिमिलरली द सन मस्ट बी अट्रॅक्टिंग द प्लॅनेट. तसा सूर्य सुद्धा काय करतोय, ग्रहांना अट्रॅक्ट करतोय. ठीक आहे, इन्क्लुडिंग द अर्थ टुवर्ड इटसेल्फ. म्हणजे जसं पृथ्वीचा नॅचरल उपग्रह कोणता आहे, चंद्र आहे, तसं सूर्याचे जे बाकीचे प्लॅनेट आहे, त्याला आपला सन सुद्धा काय करतोय, फोर्स अप्लाय करतोय. आणि तो फोर्स अप्लाय केल्यामुळे कोणते बाकीचे ग्रह आहे ते पूर्णपणे सूर्याभोवती फिरत आहे, याला पण फोर्स अप्लाय होतोय, 100% फोर्स अप्लाय होतोय. आपल्याला केप्लर्स लॉ बघायचे, कोणते, केप्लर्स लॉ. आणि केप्लर्स लॉ मध्ये महत्वाचं म्हणजे, केप्लर्स लॉ हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. VIMP पॉइंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. हे तुम्हाला प्रत्येक वेळेस, जवळपास तुम्ही जेवढे पण प्रॅक्टिस एक्झाम देणार आहे, त्या प्रॅक्टिस मध्ये जवळपास तुम्हाला, जर तुम्ही 10 प्रॅक्टिस एक्झाम दिली, 10 प्रॅक्टिस तुम्हाला 5 प्रॅक्टिस एक्झाम मध्ये किंवा 7 प्रॅक्टिस एक्झाम मध्ये, इव्हन बोर्डला सुद्धा हा क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस वगैरे असतात. आणि हा PYQ चा क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. बघा, प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्व बाय ॲस्ट्रॉनॉमर्स. म्हणजे काय, प्राचीन काळापासून, एन्शियंट म्हटलंय. बघा काय म्हटलंय, प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्व बाय ॲस्ट्रॉनॉमर्स सिन एन्शियंट टाइम. म्हणजे पहिल्या काळापासून शास्त्रज्ञ जे आहेत, ॲस्ट्रॉनॉमर जे आहेत, खगोलशास्त्रज्ञ आहेत आपले माणसं, कोणतं, या ग्रहांचा अभ्यास करतायत, प्लॅनेटरी मोशन म्हणजे ग्रह कसे फिरतात वगैरे असा अभ्यास. बिफोर गॅलिओ, गॅलिओच्या अगोदर पहिल्यांदा सगळं जे ऑब्झर्वेशन आहे, कोणतं, नेकेड आईज व्हायचं. बघा, ऑल ऑब्झर्वेशन ऑफ प्लॅनेट पोझिशन वेअर मेड विथ नेकेड आईज.
म्हणजे गॅलिलिओच्या अगोदर सगळे जे ऑब्झर्वेशन निरीक्षण जे आहेत ग्रहांचे, ते सर्व ग्रहांचे निरीक्षण जे आहेत पूर्णपणे माणूस डोळ्यांनी करायचा. कारण गॅलिलिओच्या काळामध्ये काय झालं, दुर्बीण आली होती, कोणता टेलिस्कोप आला होता. त्यामुळे गॅलिलिओच्या नंतर आपण काय करतो, आपण दुर्बिणने सगळं ऑब्झर्व करतोय. पण त्याच्या अगोदर कोणते शास्त्रज्ञ बघा किती हुशार होते, ते पूर्णपणे डोळ्यांनी ऑब्झर्वेशन करायचे ग्रहांची दिशा वगैरे काय असं. पण म्हटलं काय, बाय द 16th सेंचुरी, 16व्या शतकामध्ये तुम्हाला म्हटलंय, अ लॉट्स ऑफ डेटा वेअर अवेलेबल. त्यामुळे 16व्या शतकामध्ये भरपूर सारी ग्रहांची माहिती गोळा झाली होती. ग्रह कसे फिरतात, अबाउट द प्लॅनेटरी पोझिशन अँड मोशन, म्हणजे त्यांची दिशा काय काय आहे, त्या ग्रहांची पोझिशन काय आहे, त्यांची जागा कोणती आहे, ते किती स्पीडमध्ये फिरतात, अशी तुम्हाला दिशा म्हटली. आता जोहानस केपलर, कोणता, हा एक शास्त्रज्ञ होता, कोणता, स्टडीज दिस डाटा. म्हणजे 16व्या शतका अगोदर जो पण डेटा होता कोणता यांनी ऑब्झर्व केला कोणी, केपलरने, आणि त्यांनी काय केलं, ही नोटीस दॅट द मोशन ऑफ प्लॅनेट फॉलोज सर्टन लॉ. म्हणजे एखादा ग्रह फिरतोय, तो काहीतरी नियम फॉलो करतोय आणि त्या नियमाच्या अनुषंगाने फिरतोय. कोणता ग्रह, असं कोणी सांगितलं, जोहानस केपलर यांनी. ही स्टार्टेड 3 लॉज डिस्क्राईब द प्लॅनेटरी मोशन. मग त्यांनी जसे आपले न्यूटनचे गतीविषयक 3 नियम आहे, तसे यांचे प्लॅनेट विषयी, कोणता, प्लॅनेट विषयी 3 नियम आहेत. आता तेच 3 नियम बघायचे, आणि यालाच काय म्हणतो आपण, वी आर पॉप्युलर नोन ॲज केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. म्हणजे काय, दिस आर नोन ॲज अ केपलर्स लॉ. त्यामुळे हे जे 3 नियम आहे, केपलरच्या नावावरून पुढे प्रसिद्ध झाले, विच आर गिवन बिलो, ते खाली आहेत. पण ते बघण्या अगोदर तुम्हाला डू यू नो माहिती आहे का, ही माहिती करून घ्या. कारण का हा पार्ट तुम्हाला विचारतात. काय विचारतात, इलिप्स शेप नेमका कसा आहे. तुम्हाला याच्यावरती ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन विचारतात. कोणता, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन, त्यामुळे लक्ष ठेवायचं. विचारतात काय मग, इलिप्स शेप नेमका काय आहे, तो कसा आलाय, त्याला किती फोकल पॉईंट वगैरे आहे, F1 F2, त्यानंतर हे स्टेटमेंट जे आहे तुम्हाला प्रूव्ह करायला विचारतात. सिंपल सिंपल एक्सप्लेनेशन बघा. आता इलिप्स म्हणजे काय नाही बघा, बघा, अन इलिप्स इज अ कर्व ऑप्टेन व्हेन, कोणतं, अ कोन इज कट बाय अन इन्क्लाइन पेन. आता इलिप्स हा काय एक कर्व आहे, आणि तो कर्व कसा ऑप्टेन केला, आपण कसा काढलाय, तर ह्या कोनला तुम्ही या तिरका भागामध्ये म्हणजे तिरप्या भागामध्ये कट केलंय, आणि तिरप्या भागामध्ये कट केलं, तुम्हाला हा इलिप्स शेप भेटलाय. कोणता, इलिप्स शेप, म्हणजे ही डायग्राम बघा, 1.3 अँड इलिप्स बघा. इट हॅज 2 फोकल पॉईंट, त्याला 2 फोकल पॉईंट आहे. आता फोकल पॉईंट म्हणजे काय असतं बघूयात आपण. द सम ऑफ डिस्टन्स ऑफ द 2 फोकल पॉईंट्स फ्रॉम एव्हरी पॉईंट ऑफ द कर्व इज कॉन्स्टंट. म्हणजे याला दोन फोकल पॉईंट F1 आणि F2 हे कॉन्स्टंट आहे, सारखे आहे असं म्हटलं तुम्हाला. म्हणजे F1 जसं F1 आहे तसं F2 आहे, जसं F2 आहे तसं F1 आहे. मग पुढे काय म्हणतो मला, F1 and F2 आर 2 फोकल पॉईंट ऑफ द इलिप्स. इलिप्स 2 फोकल पॉईंट आहे, जेवढे आपण बघितले, शोन इन द फिगर, ते पण आपण बघितले त्यात. इफ ए बी अँड सी, आता हा इथे ए आहे, इथे बी आहे, आणि इथे सी आहे. मग काय म्हणतो मला, ए बी सी आर 3 पॉइंट्स ऑन द इलिप्स नेम. जर ह्या इलिप्सच्या शेपला जर ए बी आणि सी ही 3 पॉइंट असले तर काय. आता तुम्हाला इथं सिंपल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता हे एक्सप्लेनेशन सांगतं काय बघा, सिंपल एक्सप्लेनेशन आहे. आता मी तुम्हाला सांगतो, इथे काय म्हटलंय, F1 प्लस F2. F म्हणजे कोणता, इथे बघा, ए नंतर F1 नंतर हा F2. ठीक आहे, F1 प्लस F2 म्हटले. F1 प्लस F2 हे दोन्ही सारखे कशाच्या, BF1 BF2 च्या. इथे BF1 आणि इथे BF2 हे सारखे. त्यानंतर CF1 प्लस CF2, काय इथे बघा, CF1 CF2. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर सांगायला गेलं तर कोणता, ह्या इलिप्स वरती हा जो ए पॉइंट आहे, याच्यावरती बी पॉइंट आहे, हा जो सी पॉइंट आहे, हे तिघांचे पण अंतर सारखेच आहे. हे ए बी आणि सी एकमेकाला समांतर आहे. जसा F1 आहे तसाच F2 आहे, जसा BF1 आहे तसा BF2 आहे, त्यानंतर CF1 आहे तसा CF2 आहे. म्हणजे ह्या पॉईंटवरती ग्रह असू द्यात, ह्या पॉईंटवरती ग्रह असू द्यात, हे तिन्ही पण चारी पण अंतर काही सारखे आहे, कॉन्स्टंट आहे, असं म्हटलंय इलिप्स. ठीक आहे, पुढे बघूया. केपलर लॉ जो आहे तुम्हाला ऑलरेडी म्हटलं, हा PYQ चा क्वेश्चन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन फ्रॉम PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, भरपूर वेळ विचारला गेलेला आहे.
आता केपलरचा पहिला नियम काय सांगतो आपल्याला, केपलर फर्स्ट लॉ. आता तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो कोणतं, हा जो शेप आहे तो कोणता आहे, इलिप्स शेप आहे. ठीक आहे, याला दोन फोकल पॉईंट आहे, F1 आहे आणि F2 आहे. ते F2 वरती हा सूर्य F2 एका पॉईंटला आहे. तुम्ही F वरती सूर्य दाखवा किंवा F2 दाखवा, काही फरक पडत नाही. हा काय सन आहे आणि सनला आपण कसं केलेलं आहे, यस ने डिनोट केलेला आहे. आणि हे नावाचे काही उपग्रह आहे, पृथ्वी असेल किंवा चंद्र वगैरे असेल तुम्हाला म्हटलेलं आहे. ठीक आहे, असं तुम्हाला म्हटलंय. त्याच्यावरून आपला फर्स्ट नियम काय सांगतो बघा. इथे फर्स्ट नेम काय आहे, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट. जे ऑर्बिट आहे या प्लॅनेटचं काय म्हणतो मला, ही इलिप्स म्हणजे काय, हे ऑर्बिट बघा. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. आता हे प्लॅनेट कसं तुला म्हटलं, ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स. आता हा शेप कोणता आहे, इलिप्स आहे. विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. त्यामुळे सन एका फोकायला असतो. म्हणजे सरळ सरळ सांगितलं काय, हे ऑर्बिट जे आहेत ना ते कसं आहे, इलिप्स शेपचं आहे आणि सन जो आहे ना तो एका फोकल पॉइंटला आहे, फोकायला आहे असं म्हटलंय. आता एक जर फोकस आणि दोन आहे, हे आहे सिंग्युलर नाव तुम्ही म्हटलंय आणि एक आहे प्लुरल आहे. तुम्हाला सिंग्युलर म्हटलं तर फोकस आहे आणि प्लुरल म्हटलं तर फोकाय आहे. मग काय म्हणतो मला, याला दोन फोकल पॉइंट आहे म्हणून काय फोकाय आहे. पहिला नियम काय आहे, हे जो ऑर्बिट आहे ते ऑर्बिट कसं आहे, इलिप्स आहे. बघा काय म्हणतो मला, हे जे ऑर्बिट आहे, ऑर्बिट ऑर्बिट कसं आहे, इलिप्स शेपचं आहे. कोणतं, हे प्लॅनेट आहे आणि हा सन आहे. पहिले नेमकं सांगतो, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. हे ऑर्बिट जे आहे कोणतं प्लॅनेटचं ते कसं इलिप्स शेपचं आहे आणि सन जो आहे कोणता, सन एका फोकायला आपण लिहिलाय किंवा सन एका फोकायला असतो. सन F1 ला सुद्धा असू शकतो आणि सन F2 ला पण असू शकतो, असं केपलरने पहिला नियम दिला. सिंपल आहे की नियम. बघा मी, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट. बघा, द ऑर्बिट इथं प्लॅनेट आहे. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. या प्लॅनेटचं ऑर्बिट काय मुलांनो, इलिप्स आहे आणि सन एका फोकायला स्थित आहे. कारण आपण बघितलं या इलिप्स शेपला कोणते दोन फोकल पॉइंट आहे. फोकल पॉइंट म्हणजे कोणता, F1 आणि F2 हे दोन फोकल पॉइंट आहे. फोकल पॉइंट हा F1 आहे आणि या F2 आहे. F2 वरती काय, सूर्य. F1 वरती काय, काहीच नाही. फक्त F2 वर दिले. काय म्हटले, ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट. काय सांगतो, माझ्या बरोबर म्हणायचं आहे. पहिला नियम, लालच बिलकुल नाही. घरामध्ये कोणी असेल तर 100% कानामध्ये हेडफोन असेल तर ठीक आहे, नाही तुम्ही घरामध्ये मोठमोठ्याने म्हणा. काय नाही मोठमोठ्याने, आई जर आली बाहेर तरी चालले, पण हा नियम पाठ झालाच पाहिजे. बघा काय म्हटले इथे, परत सांगतो इथे, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. म्हणा, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. झाला पाठ. परत म्हणा, मोठ्याने म्हणा, काही लाजू नका. म्हणा परत एकदा, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट. काय द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. कोणता, इथे बघू आपण काय म्हटलंय, फिगर 1.4 शोज दॅट. कोणता, इलिप्टिकल ऑर्बिट. हे काय, इलिप्टिकल ऑर्बिट आहे ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन. हे रिव्हॉल्व करते, सूर्याभोवती फिरते, हे प्लॅनेट जे आहेत. ओके, द पोझिशन ऑफ द सन इज इंडिकेटेड बाय द यस. आणि पोझिशन ऑफ द सन कसे केलं आपण, यस ने इंडिकेट केलेलं आहे, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. बघा आता केपलरचा सेकंड लॉ काय सांगतो, केपलरचा दुसरा नियम कशाबद्दल, प्लॅनेटरी मोशन बद्दल. काय म्हटले, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन. आता ही लाईन एक बघा सांगतो मी तुम्हाला. काय म्हटलं, ही लाईन जी बघा, तुम्हाला हा प्लॅनेट दिसतोय ए, हा यस आणि हा बी. आता यस आणि ए ही काही एक लाईन आहे, म्हणजे ग्रहाला आणि सूर्याला जोडणारी एक लाईन आहे. याला काय म्हणतं, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. सनला जोडणारी लाईन आणि पूर्णपणे ग्रहाला जोडणारी लाईन. ठीक आहे, स्वीप्स इक्वल एरियाज. काय करते, स्वीप म्हणजे काय, मूव्ह करते, पुढे जाते. कोणता, इक्वल एरियाज, सारख्याच अंतराने, इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे काय, परत एकदा सांगतो मी, पहिल्यांदा एकरप करून घेतो. ठीक, तुम्हाला हे फोकल पॉइंट कळले, यस काय असतो बघा. झालं काय, आता तुम्हाला याच्यावरती 3 पॉइंट दिले. आपण बघितलं हा कोणता, इलिप्स शेप आहे. कोणता, इलिप्स शेप आहे, ते ऑलरेडी आपल्याला माहिती. मला सांगा, आपण बघितलं, आपण मगाशी घेतलं ते कोणतं, ए बी आणि सी पॉइंट घेतले. आता हे तिन्ही पॉइंट काय होते, कॉस्ट होते. इथं होतं F1, इथं होता F2 आणि कोणता, इथं ए होता. आता आपण काय बघितलं, ए F1 प्लस ए F2 इज इक्वल टू
P(F1 प्लस P(F2) असं बघितलं आपण, इज इक्वल टू C(F1 प्लस C(F2) असं बघितलं. म्हणजे AF1 आणि AF2 इज इक्वल टू BF1 BF2 आहे. म्हणजे याचं आणि याचं अंतर सारखंच आहे. मग तुम्हाला काय म्हटलंय, हा जो दुसरा नियम आहे केपलरचा, कोणता? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन, प्लॅनेट आणि सनला जोडणारी एक लाईन जी आहे, कोणता? एकाच कालावधीमध्ये, समान कालावधीमध्ये समान अंतर पार करते. म्हणजे एरिया जर असेल कोणता, SAB हा एरिया असेल आणि कोणता CSD हा एरिया असेल, हे दोन्ही पण अंतर सारखेच. म्हणजे जर ह्या पूर्णपणे प्लॅनेटला यस म्हणजे ए पासून तर बी पर्यंत जायचंय, कोणतं? असं वर जायचंय. अजून एकदा रब करतो मी, तुम्हाला याच्यामध्ये समजून येईल नेमकं काय सांगितलेलं आहे. हा लॉ काय सांगतो, त्यांनी काय सांगितलंय, समजा ही जी जागा आहे, कोणता एरिया आहे, SAB हा एक एरिया आहे. म्हणजे एखाद्या ग्रहाला कोणता ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी जर तुम्हाला म्हटलं 1 मंथ हा कालावधी लागत असेल, तर त्या ग्रहाला सेम कोणता, C, D आणि S या कालावधी सुद्धा काय लागणार आहे, 1 महिना लागणार आहे रिव्हॉल्व करायला. म्हणजे हे अंतर आणि हे अंतर सारखे. तसंच EF आणि S हे अंतर सारखंच आहे, याला सुद्धा 1 मंथ लागणार आहे. म्हणजे एखाद्या प्लॅनेटला या भागापासून जाण्यासाठी जेवढा टाइम लागतोय ए पासून बी पर्यंत, तेवढाच टाइम जो लागणार आहे सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी लागणार आहे. आणि तेवढाच टाइम लागणार कोणता, ई पासून एफ जाण्यासाठी लागणार आहे. मग आपला सेकंड नियम काय सांगतो, बघा, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन, कोणतं? ग्रहाला आणि सूर्याला जोडणारी जी रेषा आहे, समान कालावधीमध्ये कोणता, समान अंतर पार करते असं म्हटलंय. म्हणजे ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान कालावधीमध्ये समान अंतर पार करते. जेवढा याला टाइम लागणार आहे तेवढाच याला लागणार आहे आणि तेवढाच याला लागणार आहे. मग दुसरा नियम वाचू, काय म्हणतो तुम्हाला, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट. काय म्हटलं तुम्हाला, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट, ही लाईन आहे प्लॅनेटला जॉईन करते बघा. अँड द सन, सन आणि प्लॅनेटला जॉईन करायची जी लाईन आहे, कोणता, स्वीप्स सरकते, कोणता, सरकणार आहे. स्वीप्स काय करते, इक्वल एरियाज सारख्याच अंतराने, इन इक्वल इंटरलॉप, कोणतं, सारख्याच टायमिंगने, कोणतं, ऑफ टाइम. म्हणजे ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा आहे, कोणतं, समान कालावधीमध्ये समान अंतर पार करते. परत एकदा मला पहिला नियम म्हणून दाखवा, कोणता, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. सेकंड काय, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. कोणतं, ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा जी आहे, समान कालावधीमध्ये समान अंतर पार करते. आणि पहिला काय, हा ऑर्बिट जो शेप आहे तो इलिप्स आहे आणि सूर्य त्याला एका याच्यावरती आहे, एका फोकाईवरती आहे. झाले दोन नियम. पुढे बघूयात आपण बघा. पुढे काय म्हणतो तुम्हाला, ए बी अँड सी डी आर द डिस्टन्स. बघा इथे काय म्हटलं, ए बी आणि कोणता, सी डी हे डिस्टन्स आहे जे ऑलरेडी आपण बघितले. कव्हर बाय द प्लॅनेट इन इक्वल टाइम, कोणतं, ही इक्वल टाइम मध्ये कव्हर करणार आहे. बघा, आफ्टर इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, त्यांना लागणार कोणता, टाइम पण सेम आहे, एक महिनाच आहे. फक्त हे हायपोथेटिकली आपण लिहिले, म्हणजे एकच महिना लागणार आहे तर नाही, तो अंतर वेगळा असू शकतो. याला जर 1 महिना लागला, याला 1 महिना, याला 2 महिने लागतील, याला 2 महिने, याला पण 2 महिने लागतील. कोणता, आफ्टर इंटरवल ऑफ टाइम, द पोझिशन ऑफ द प्लॅनेट स्टार्टिंग फ्रॉम ए टू सी, कोणता, ए टू सी तुम्हाला म्हटले, आर शोन इन द बाय बी अँड द डी रिस्पेक्टिव्ह म्हटले, हे तुम्ही ऑलरेडी बघितलं. द स्ट्रेट लाईन ए एस अँड सी एस, कोणतं म्हटलंय, ए एस, हे कोणतं, इथे बघा, कोणतं, ए एस आणि कोणतं पूर्णपणे इथं सी एस आहे बघा. सी एस स्वीप इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, कोणता, यांना लागणार टाइम सेम आहे. कोणता, जसं ए ला लागणार बी पर्यंत जायला, तसं सी ला डी पर्यंत जायला लागणार आहे. कोणता, एरिया एस बी अँड सी एच डी आर इक्वल. म्हणजे ए एस बी इज इक्वल टू सी एस डी इज इक्वल टू ई एफ एस हा एरिया आहे. म्हणजे तिन्ही पण एरिया सारखेच आहे. पहिला नियम काय सांगतो, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. सेकंड काय सांगतो, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन, तुम्ही ही घ्या किंवा ही घ्या, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स सरकणार आहे इक्वल एरियाज सारख्याच अंतराने सारख्याच वेळामध्ये, असं म्हणून म्हटले. कळलं? सर्वांनी कमेंटमध्ये उद्या मला जेव्हा तुम्ही लेक्चर बनणार आहे तेव्हा मला पूर्णपणे तुमचं जे कमेंटमध्ये कमेंट आले पाहिजे, सर आमचे 3 लॉ पाठ झालेले आहेत, 3 लॉ पाठच करायचे, खूप IMP आहे, खूप महत्वाचे आहे. सरळ सरळ बघा, केपलर्स थर्ड लॉ बघितला आपण. पहिल्यांदाचं स्टेटमेंट बघू, नंतर हा लॉ काय सांगतो बघू. काय म्हटले, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन.
is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. आता या लॉवरून त्यांना काय सांगायचंय? आता मला सांगा, हा जो प्लॅनेट आहे, तो काही ठराविक कालावधी हे अंतर पार करत असेल. मग त्यांनी काय केलं? हा ठराविक कालावधीमध्ये कोणतं टी स्क्वेअर हे अंतर पार करतो. असं पण म्हटलं आपण लॉ म्हणतो. हे कोणतं? आता यांनी जे अंतर पार केलंय, आता ही डिस्टन्स आहे. कुठं? इथं डिस्टन्स तुम्हाला थोडं जास्त दिसतंय. कोणतं? इथं कमी दिसतंय. इथं कमी दिसतंय. म्हणजे कमी जास्त दिसतंय. मग त्यांनी काय केलं? त्यांचं ॲव्हरेज घेतलं. कोणतं? आर्ग्युन घेतलं. मग सांगितलं काय? हा जो टी स्क्वेअर आहे ना, तो डायरेक्टली प्रोपोर्शनली आर क्यूबला, म्हणजे याने समान कालावधीमध्ये समान अंतर पार केलं ना, त्यामुळे काय केलंय? टी स्क्वेअर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. इथे बघा, द स्क्वेअर ऑफ, हा काय स्क्वेअर आहे. ठीक आहे, मी हायलाइट घेतो आता. बघा काय म्हटले? द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. हा जो स्क्वेअर आहे, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. इज कसं आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल. कोणता? टू द क्यू ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. तुम्हाला अजून एक सिंपल सांगतो. जेव्हा डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन असणार आहे, जेव्हा डिस्टन्स वाढणार आहे तेव्हा टाइम वाढणार आहे, आणि जेव्हा टाइम वाढणार आहे तेव्हा डिस्टन्स सुद्धा वाढणार आहे. म्हणजे जर अंतर वाढलं, त्या ग्रहाला सूर्याभोवती फिरायला लागणारा जो टाइम आहे तो वाढणार आहे, आणि जर टाइम वाढला तर अंतर नक्कीच वाढणार आहे. तो होतो याचा अर्थ कोणता? डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे जेव्हा डिस्टन्स वाढतोय तेव्हा टाइम वाढणार आहे, जेव्हा टाइम वाढणार तेव्हा डिस्टन्स सुद्धा वाढणार आहे. हे लक्षात ठेवायचं. मग काय दिलं बघितलं बघा, दस म्हणजे इफ आर इज द ॲव्हरेज डिस्टन्स. आर काय आपलं म्हटलं? ॲव्हरेज डिस्टन्स आहे. बघा कोणता? ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन अँड द टी इज अ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. देन मग ती काय? पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, त्याला लागणारा कालावधी जो आहे. म्हणजे काय दिले तर टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. आर क्यूब दिले. आता हे डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे. काय सांगितलं? जेव्हा डिस्टन्स वाढेल तेव्हा टाइम वाढणार, आणि जेव्हा टाइम वाढेल तेव्हा डिस्टन्स वाढणार आहे. हे एकमेकाला काय? व्हाईस वर्सा. कोणती जरी एक व्हॅल्यू वाढली, दुसरी व्हॅल्यू वाढणार आहे. अंतर वाढलं त्यांच्यामधलं, लागणार टाइम वाढणार आहे. कोणता? टाइम वाढला, कोणता? डिस्टन्स ऑलरेडी वाढणार आहे. आणि जर तुम्हाला हे डायरेक्टली प्रोपोर्शनल जर काढायचं असेल, त्याला काय घेतलं आपण? कॉन्स्टंट घेतलं, आणि ती व्हॅल्यू काय? आपण की घेतली. मग व्हॅल्यू काय भेटली आपला? टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के कॉन्स्टंट. हा झाला केपलर थर्ड लॉ. परत एकदा माझ्यासोबत सगळे लॉ म्हणा. कोणता? पहिल्यापासून येतो परत. आता मी तुम्हाला लॉ सांगतो परत एकदा. काय म्हटलंय इथं? द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. पहिलं नियम. दुसरं आलं, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. त्यानंतर थर्ड लॉ काय म्हटले? द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. हा झाला थर्ड लॉ. सरळ सरळ तिन्ही लॉ पाठ करून टाकायचे, लक्षात ठेवायचे. ठीक आहे, आता बघा इथे काय म्हणतो मला? Kepler obtained this law simply from the study of position of planets obtained by regular observation. म्हणजे केपलरने रेग्युलर ऑब्झर्वेशन केले, त्यानुसारच हे तीन लॉ मांडले. ही हॅड नो एक्सप्लेनेशन ॲज टू व्हाय प्लॅनेट्स ओबे दिस लॉ. केपलर्सकडे कोणतं एक्सप्लेनेशन नव्हतं का प्लॅनेट हे लॉज का म्हणजे ओबे करता येईल, म्हणजे फॉलो करता येईल. ठीक आहे, काय म्हणले? वी विल सी बिलो दिस लॉ हेल्प न्यूटन्स इन द फॉर्म्युलेशन ऑफ इट्स थेरी ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता याच्या बेसिसवरती न्यूटन युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि तो लॉ आपल्याला बघायचा आहे. म्हणजे न्यूटनला या नियमांची कशी मदत झाली ते आपल्याला बघायचं. नेक्स्ट ब्रेन पॉवरचा क्वेश्चन आहे, काय म्हणतोय? इफ द एरिया ESF, एरिया कोणता? ESF, हा कोणता? इन फिगर 1.4 इज इक्वल टू द एरिया ASB. हा कोणता? ASB ला इक्वल आहे. व्हॉट विल यू इन्फेर आउट EF? तर EF बद्दल काय सांगता येईल? EF बद्दल असं सांगता येईल, कोणता? EF जो आहे तो BA च्या रिलेटेड आहे, म्हणजे दोन्ही एरिया सारखे आहे, जे आपण ऑलरेडी बघितलं. सिंपल क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघूयात. कोणता? न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, म्हणजे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत काय आहे? काय म्हटले? ऑल द अबोव एक्झाम्पल, ते पाठीमागे आपण एक्झाम्पल बघितलं, म्हणजे लॉज बघितलं. कन्सिडरेशन इन्क्लुडिंग केपलर्स लॉ लेड न्यूटन्स टू फॉर्म्युलेट हिज थिअरी. आता न्यूटनला फॉर्म्युलेट करण्यासाठी, म्हणजे हा लॉ बनवण्यासाठी न्यूटनला केपलरच्या तीन लॉची महत्वाची मदत झाली. बघा, ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. अकॉर्डिंग टू दिस थिअरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, प्रत्येक वस्तू ज्या आहेत, म्हणजे आपल्या विश्वामधली युनिव्हर्समधली प्रत्येक गोष्ट ज्या आहेत एकमेकांसोबत अट्रॅक्ट करते. बघा, युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट, म्हणजे ही प्रत्येक वस्तू ज्या आहेत ना दुसऱ्या प्रत्येक वस्तूला अट्रॅक्ट करत असणार आहे. म्हणजे ए वस्तू जी आहे बी या वस्तूला स्वतःकडे अट्रॅक्ट करते असं म्हटले. बघा,
काय म्हटलंय, अकॉर्डिंग टू दिस थेरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, या जगामध्ये कोणता अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट, कोणता प्रत्येक ऑब्जेक्टला काय करते, अट्रॅक्ट करते विथ द डेफिनेट फोर्स. याच्यामध्ये काहीतरी बल असतं, डेफिनेट फोर्स वगैरे असतो बघा. द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, आणि हा जो फोर्स आहे तो कसा असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आता मला सांगा, डायरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थ मी तुम्हाला काय सांगितला. जर ह्या बीचं वस्तुमान वाढलं, ते सुद्धा वाढणार आहे, फोर्स वाढणार आहे. या साईडचा फोर्स वाढला, इकडे सुद्धा वाढणार आहे. याचं अट्रॅक्शन वाढलं, इकडे सुद्धा अट्रॅक्शन वाढणार आहे. हे कसं आहे, डायरेक्ट प्रोपोर्शनल. समजा बी जर चेंज झाला, 100% करणार आहे, ए चेंज होणार आहे. जर ए चेंज झाला, बी 100% करणार आहे, चेंज होणार आहे. याला काय म्हणतो आपण, डायरेक्टली प्रोपोर्शनल. एक जर व्हॅल्यू वाढली, दुसरी वाढते. मग काय म्हटले, अकॉर्डिंग टू दिस थेरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. तो प्रत्येक वस्तूला काय करतो, अट्रॅक्ट करतो दुसऱ्या एका वस्तूला विथ अ डेफिनेट फोर्स. कोणता, एका फोर्समध्ये, डेफिनेट म्हणजे काय, सारख्या फोर्समध्ये, बलामध्ये. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. तो कसा असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस. काय म्हणले, टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस, म्हणजे त्यांच्या मासेसला आपण धरतो की ते, याचा मास आहे m1, याचा मास आहे m2. आता m1 m2 ला कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्स अँड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आणि हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणारे m1 m2 आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू d स्क्वेअर. बघा, डिस्टन्स टू द बिटवीन देम, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. हे काय, डिस्टन्स. आता मला सांगा, हा फोर्स कसा यांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, कोणाला, m2 ला. पण हा फोर्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाला, डिस्टन्सला, असं म्हटले. परत एकदा तुम्हाला सांगतो इथे काय म्हटलं बघा. अकॉर्डिंग टू दिस थेरी अकॉर्डिंग टू दिस थेरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, प्रत्येक वस्तू जे आहेत आपल्या विश्वामधली, कोणता अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट, प्रत्येक ऑब्जेक्टला काय करते, अट्रॅक्ट करते. कोणता, विथ डेफिनेट फोर्स, त्यांच्यामध्ये काहीतरी डेफिनेट फोर्स असतो. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. कसा आहे तो, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द product of the masses of the two object product of the masses of the two objects and it's inversely proportional. आणि हा आहे inversely proportional to the square of distance between them. यानुसार न्यूटनने फॉर्म्युला काढला. तो फॉर्म्युला आपल्या पुढे बघायचा आहे. फॉर्म्युला एकदम सोपा आहे. कोणता, F इज, मी तुम्हाला इथे सांगतो वाटलं असतं, फॉर्म्युला असा आहे, F इज, जसं आपण स्टेटमेंट लिहिलं, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. हा तुम्हाला फॉर्म्युला आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलं, प्रयत्न केलाय. इथे दिले तुम्हाला कोणता, m1 आहे, काय एक मास आहे, m2 एक मास आहे, जसं आपण बघितलं. काय म्हटले, फिगर 1.5 shows two object with the masses m1 and m2 kept at the distance, कोणता, डिस्टन्स d फ्रॉम each other. आणि त्याच्यामध्ये काही डिस्टन्स आहे, d ला म्हटलं आपण, याच्यामध्ये काही अंतर आहे. Mathematically, the gravitational force attraction between these two bodies can be written as. जर या दोन बॉडी मध्ये काही फोर्स आढळत असेल, तो आपण कसं लिहितो, हे आहे दोघांमधलं अंतर. आता हा आहे याचा फोर्स आणि हा आहे याचा फोर्स. आता हे झालं मास 1 आणि हे झालं मास 2. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कसं आहे, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. आणि तुम्हाला म्हटले, हा जर तुम्हाला डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन जर काढायचा असेल, तर आपण घेतो कोणतं, व्हॅल्यू कॉन्स्टंट. आणि आपण घेतली कोणतं, जी ही व्हॅल्यू कॉन्स्टंट. ठीक आहे, बघा हिअर जी इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. हा काय, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे. अँड इट्स कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तुम्हाला काय, आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता आपण फक्त डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढण्यासाठी हा जी कॉन्स्टंट घेतलाय, मग आपला फॉर्म्युला येतो कोणता, F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. कधी कधी याच्यामध्ये आर स्क्वेअर पण लिहिलं असतं, घाबरून जायचं काम नाही, फॉर्म्युल्यामध्ये आहे ते. आता हे रेडियस आहे आणि हे काय, डिस्टन्स आहे. तुम्ही आर स्क्वेअरचा वापर करा किंवा डी स्क्वेअरचा वापर करा, आन्सर तुमचं सारखंच येणार आहे. तुम्हाला डिस्टन्स दिले असेल, तुम्ही डी स्क्वेअर घ्या, आणि तुम्हाला रेडियस दिले असेल, तुम्ही आर स्क्वेअर घ्या. ठीक आहे. आणि हा फॉर्म्युला तुम्हाला लागणार आहे, IMP फॉर्म्युला. हे फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा. कोणता, F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. जी आहे कोणता, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. m आहे मास 1, दुसरा आहे मास 2, म्हणजे आहे ऑब्जेक्ट 1, हे ऑब्जेक्ट 2, आणि दोघांमध्ये डिस्टन्स आहे, दोघांमध्ये रेडियस आहे, आणि हा काय, फोर्स आहे. ठीक आहे. डिस्टन्स फोर्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, फोर्स m1 m2 ला काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे.
पेज नंबर 4 वरचं आपल्याला एक्सप्लेनेशन आहे पुढे. काय म्हटले इथे? द अबोव लॉज मीन्स दॅट मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल. जर मास एका ऑब्जेक्टचं समजा मास ऑफ m1 इज डबल, जर डबल झालं कोणता? द फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट इज डबल. म्हणजे m1 जर वाढला, फोर्स वाढतोय. तुम्हाला काय म्हटलं? जर फोर्स वाढला मास वाढते, मास वाढलं फोर्स वाढतोय. हे कसं यांना डायरेक्टली प्रपोर्शनल आहे बघा. ऑल्सो इफ द डिस्टन्स इज डबल, कोणतं? जर अंतर डबल झालं, कोणतं? डिस्टन्स जर डबल झाला, कोणता? द डिस्टन्स इज डबल द फोर्स विल बी डिक्रीज बाय द फॅक्टर ऑफ 4. जर हा 2 ने इन्क्रीज झाला तर कोणता? हा 1/4 ने काय होतोय? कमी होतोय. असं तुम्हाला म्हटले. मग तुम्हाला म्हटलंय बघा फॉर्म्युला काय आपला इथे कोपऱ्यामध्ये येतो. F इज इक्वल टू m1 m2 अपॉन डी स्क्वेअर, हा फॉर्म्युला आहे. मग काय म्हणतो तुम्हाला? m1 जर वाढला 2 ने, फोर्स 2 ने वाढतोय बरोबर. पण डी स्क्वेअर जर वाढला पूर्णपणे, फोर्स काय होतोय? डी स्क्वेअर जर 2 ने वाढला पूर्णपणे, हा काय होतोय? 1/4 ने कमी होते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. बाय द फॅक्टर्स ऑफ 4. इफ टू बॉडीज आर स्पेरिकल, दोन बॉडी जर स्पेरिकल असेल, कोणता? ही एक बॉडी आणि ही एक बॉडी, जर त्या स्पेरिकल असेल सर्कलमध्ये, द डायरेक्शन ऑफ द फोर्स इज ऑलवेज अलॉंग द लाईन जॉईनिंग द सेंटर. आणि त्यांचं डायरेक्शन जे आहेत ना, कोणतं? त्यांच्या लाईन मधलं जे जॉईन आहे, लाईन जे आहेत, लाईनच्या असणार आहे बघा. काय म्हटलंय? द स्पेरिकल द डायरेक्शन ऑफ द फोर्स, यांचं जे डायरेक्शन आहे, जी दिशा आहे, कोणतं? ऑलवेज कायम, कोणता? अलॉंग द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द टू बॉडीज, या दोन्ही मध्ये असणार आहे. अँड द डिस्टन्स बिटवीन द सेंटर इज टेकन टू बी डी. आता डिस्टन्स काय घेतला आपण? या दोघांमधलं जे अंतर आहे, मधलं जे आहे ते काय घेतलं आपण? डी घेतले, या दोघांमधलं अंतर. ठीक आहे, डी. इन केस वेन द बॉडी आज नॉट स्पेरिकल, जेव्हा त्यांची बॉडी स्पेरिकल नसणार आहे, म्हणजे सर्कल मध्ये नसणार आहे. स्पेरिकल म्हणजे काय? असे सर्कल मध्ये. To have irregular shape, then the direction of the force along the line joining their centers of the mass D is taken to be distance between the two center masses. जर असेल तर या दोघांमध्ये अंतर घ्यायचं, आणि नसेल तर कोणतं? या सेंटरचं अंतर घ्यायचं, जर बॉडी स्पेरिकल नसेल तर. म्हणजे काय म्हटलं बघा, जर दोन बॉडी स्पेरिकल असेल तर दोघांमधलं हे अंतर घ्यायचं, आणि जर बॉडी स्पेरिकल नसेल, कोणतं? हे आणि हे सेंटरचं काय घ्यायचं? अंतर घ्यायचं, त्याला आपण रेडियस. बघा, D is taken to be distance between the two center masses. पुढे काय म्हटले? From equation 2, it can be seen that the value of G in gravitational force is acting between two units masses kept at the unit distance away from the each other. परत काय म्हटलं बघा, फ्रॉम इक्वेशन 2 इट कॅन बी सीन, आपल्याला बघायला भेटतं कोणतं? दॅट द व्हॅल्यू ऑफ जी, जी व्हॅल्यू ऑफ जी आहे, कोणतं? द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग बिटवीन टू युनिट्स, हे दोन युनिटमध्ये काय होतं? ऍक्ट होतं तुम्हाला म्हटले. ठीक आहे, केप्ट ऍट द युनिट डिस्टन्स, त्यांच्यामध्ये काही युनिट डिस्टन्स वगैरे आहे फ्रॉम इच अदर. दस SI युनिट ऑफ द व्हॅल्यू ऑफ जी इज इक्वल टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ती ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय? इक्वल आहे तुम्ही म्हटलंय. ठीक आहे, बिटवीन टू मासेस ऑफ द 1 kg अँड 1 मीटर अपार्ट. आता हे दोन्ही पण सारखीची, आणि तुम्हाला ही व्हॅल्यू ऑफ जी कॉन्स्टंट आहे, पूर्ण जगामध्ये ही व्हॅल्यू चालते. मग व्हॅल्यू काय? 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर, मायनस ही तुम्हाला व्हॅल्यू आहे. आणि व्हॅल्यू शोधली कोणती? हेनरी कोणता? कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने शोधली होती. लक्षात ठेवायचं, आपल्या कधी कधी विचारलं जाऊ शकतं. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू ऑफ जी कॉस्ट आहे, आणि व्हॅल्यू तुम्हाला एक्झाम्पल मध्ये न्यूमेरिकल मध्ये वापरायची आहे. व्हॅल्यू ऑफ जी आहे, जी कॉन्स्टंट काय आहे? 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर प्लस kg स्क्वेअर, आणि तो आहे मायनस मध्ये. लक्षात ठेवायचं, कधी कधी आपल्याला MCQ मध्ये विचारण्याची शक्यता असते व्हॅल्यू ऑफ जी कॉन्स्टंट किती आहे ही व्हॅल्यू. ठीक आहे, बघा आपण आता पेज नंबर 5 वरती आलेलो आहे. आता इथे ह्या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला सांगितलेलं काय? पर्यंत आपण बघू की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. आता हे नेमकं काय? आता या पूर्ण जो टॉपिकचा आहे ना, तुम्हाला पेपरवरती अजूनपर्यंत याच्यावरती एक पण PYQ नाहीये, आणि तुम्हाला रेग्युलर एक्झाम सुद्धा विचारले जात नाही. त्यामुळे फक्त महत्वाचं काय बघायचंय? स्पीडचा फॉर्म्युला काय आहे तो बघायचा आहे, जो तुम्हाला 9th सुद्धा होता. म्हणजे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन आहे.
म्हणजे जर तुम्हाला ऍक्च्युली स्पीड कडे असेल गाडीचं कोणतं, किती डिस्टन्स त्या एखाद्या व्यक्तीने ट्रॅव्हल केलंय आणि त्याला किती टाइम लागलाय, त्या बेसवर तुम्ही त्याचं स्पीड किती असेल गाडीचं हे ॲव्हरेज स्पीड तुम्ही काढू शकता. आता तुम्ही एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर वगैरे आहे. एफ म्हणजे काय फोर्स आहे, एम म्हणजे काय मास आहे, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी आहे, आर म्हणजे काय रेडियस आहे आणि याच्या बेसवर तुम्हाला कोणता ट्रॅप दिलेला आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल याचं एक्सप्लेनेशन तर मला कमेंट करा. ते कमेंट करून मी सांगतो वाटलं सर, पण शक्यतो करून तुम्हाला विचारलं जात नाही. त्यामुळे तुमचा जो टॉपिक महत्त्वाचा आहे त्यावरती आपण जास्तीत जास्त फोकस करणार आहोत. पुढचा पण पेज तेच आहे. हा पार्ट जो आहे, आता हा पार्ट तुम्हाला ऑलरेडी सॉल्व्ह करून दिलेला आहे. त्याच्यामध्ये मला वाटत नाही काही विशेष एवढं, पण तुम्हाला वाटत असेल तुम्ही मला सांगा. मी नक्कीच परत याचा कमेंट करून तुम्हाला आहे त्याच व्हिडिओमध्ये ऍड करून देईल. ठीक आहे. पण हे एवढं महत्त्वाचं नाही. फक्त आपलं महत्त्वाचं काय, हा फॉर्म्युला कसा आला, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के कॉन्स्टंट, आणि ते तुम्ही ऑलरेडी एक्सप्लेनेशन बघितलं आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला इथं डिटेल्स पण दिलेलं आहे. ठीक आहे. बघा, आपल्याला महत्वाचं बघायचं काय, आपण जी इक्वेशन वरती बघितलं, जे मी तुम्हाला म्हटलं होतं की कधी येत नाही ते इथे दस. न्यूटन concluded that the centripetal force which is the force acting on a planet. प्लॅनेट भोवती कोणता फोर्स ऍक्ट होतो, सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटलचा अर्थ ऑलरेडी आपण बघितला, बोला काय, सेंटर सिकिंग, कोणता, वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने. बघा, अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन, आणि हाच सर्क्युलर मोशन साठी रिस्पॉन्सिबल असतो, महत्वाचा असतो. मस्ट बी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. आणि मी तुम्हाला सांगितलं इनव्हर्सली प्रोपोर्शनल काय असतं आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल काय असतं. इनव्हर्सली प्रोपोर्शनल आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल जे आहेत, ठीक आहे, व्हॅल्यू कमी होते किंवा जास्त होते, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. जर डायरेक्टली असेल एकाची व्हॅल्यू वाढली दुसरी वाढणारी, जर इनव्हर्सली असेल एकाची व्हॅल्यू वाढली दुसरी कमी होणार आहे. पुढे बघा, न्यूटन्स आयडेंटिफाय दिस फोर्स, कोणतं, इज द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अँड हेन्स पोस्टुलेटेड द इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, जो आपण ऑलरेडी बघितला, कोणता, इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मच विकर दॅन द अदर फोर्सेस. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा खूपच कमी बाकीच्या फोर्सेसपेक्षा इन नेचर, बट इज कंट्रोल द युनिव्हर्स अँड डिसाइड इट्स फ्युचर. हा जरी कमी असला तरी कोणतं, हा कंट्रोल करतोय बाकीच्या युनिव्हर्सला पूर्णपणे, आपल्या ब्रह्मांडाला, आणि हा नेचरला डिसाईड करतोय, फ्युचर डिसाईड करणार आहे. ठीक. दिस इज पॉसिबल बिकॉज द ह्यूज मासेस ऑफ प्लॅनेट, स्टार अँड अदर कॉन्स्टिट्युएंट ऑफ द युनिव्हर्स. मला सांगा, हा जर फोर्स नसता काय झालं असतं, पूर्णपणे हवेमध्ये तरंगत वगैरे असते, कोणता, एका पॉसिबल वे मध्ये किंवा एका लाईन मध्ये किंवा एका स्पेसिफिक फॉर्मॅट मध्ये ती फिरले नसते. आता ब्रेन पॉवरचा क्वेश्चन बघा, खूप महत्वाचा, तुम्ही मला सांगायचं, कमेंट करायचं. आता व्हिडिओ पॉज करून कमेंट करायची, नंतर पुढे उत्तर बघायचं. बघा, इज देअर इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा दोन वस्तूमध्ये असतो का, काय म्हटलंय, केप्ट ऑन द टेबल और बिटवीन यू, कोणता, टेबल मध्ये आणि तुमच्यामध्ये असतो का, अँड फ्रेंड सिटिंग टू यू नेक्स्ट टू यू, म्हटलंय काय, तुम्ही आणि तुमचा मित्र जवळ बसलेले आणि टेबलवरती काही पुस्तक वगैरे आहे किंवा पेन वगैरे आहे, यांच्यामध्ये असतो का. इफ येस, जर असेल तर वाय डोंट टू मूव्ह टुवर्ड द इच अदर. जर दोघांमध्ये पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर असला तर तुम्ही तुमच्या मित्राच्या साईडला सरकत का नाही, कोणता, पूर्णपणे पुस्तक तुमच्याकडे सरकत का नाही, असं तुम्हाला विचारले. आणि व्हिडिओ पॉज करायचा, मला कमेंट्स मध्ये आधी आन्सर द्यायचं, आणि आन्सर दिलं नंतरच पुढे बघायचं. ठीक आहे. त्याचा आन्सर काय, जो तुमचा ब्रेन पॉवरचा क्वेश्चन आहे, काय म्हटले तुम्हाला मग, येस देर इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दोघांमध्ये 100% ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, कोणामध्ये, टेबलमध्ये, त्या पुस्तकामध्ये, तुमच्या मित्रामध्ये आणि तुमच्यामध्ये. काय म्हटलंय, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट टुवर्ड इट, दिस कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि यालाच काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच कोणत्याही दोन वस्तू एकमेकांसोबत अट्रॅक्ट होतात. आणि तुम्हाला ऑलरेडी हे माहिती आहे, कोणता, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय म्हणते त्याच्यामध्ये, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. म्हणजे ब्रह्मांडामध्ये पूर्णपणे जी पण वस्तू असेल, ज्या पण दोन वस्तू आहेत त्या दोन्ही एकमेकांना अट्रॅक्ट करतात. आणि तोच आपण बघितलाय, कोणता, बोला, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. बिकॉज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन स्मॉल ऑब्जेक्ट इज व्हेरी व्हेरी बिग. तो खूप आणि खूप आणि खूपच कमी असतो, असतो म्हटले. त्यामुळे तुमचा मित्र तुमच्या वेळेस सरकत नाही.
It's too small to notice or feel that why the book doesn't roll toward the pen. कोणता बुक पेन पाशी येणार नाही किंवा बुक टेबलवरती जे आहे तुमच्या पाशी येणार नाही. यू अँड युअर पेन डोंट स्लाइड टुवर्ड इच अदर. त्यामुळे तुम्ही एकमेकांसोबत सरकत नाही. नाही तर झालं असतं ग्रॅव्हिटेशन फोर्स जास्त असतं तर कोणतं दोघं आले असते लवकर, कारण का ग्रॅव्हिटेशन फोर्स काम करतोय जर असं आपण म्हटलं तर. पण हा खूप म्हणजे खूपच कमी असतो. त्यामुळे दोन्ही वस्तू आपल्या पृथ्वीवरती फील होत नाही की ते एकमेकांपाशी अट्रॅक्ट होत आहे. पण डेफिनेटली ते अट्रॅक्ट होत आहे, पण त्यांचा फोर्स खूपच कमी आहे. बुक्समध्ये एक सॉल्व एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. ते पर्यंत आपण बघू आता. ते सॉल्व करून दिलेले, पण तुम्हाला अडचण कुठे येऊ शकते हे मी तुम्हाला सांगतो. आता पहिलं म्हणजे काय म्हणतो मला, महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट द डिस्टन्स ऑफ 1 मीटर. म्हणजे फॉर एक्झाम्पल महेंद्र अँड विराटे हे दोघं बसले आहेत. दोघांमध्ये डिस्टन्स किती म्हटलं 1 मीटर. मग तुम्हाला काय दिलं इथं आरची व्हॅल्यू दिली तुम्हाला. रेडियस म्हणून म्हटलं, ठीक आहे. कारण दोन्ही बॉडी कशा आहे स्पेरिकल नाही, म्हणून आपल्याला काय घ्यायचं आहे आर घ्यायचा आहे. कशा म्हणण्याप्रमाणे आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे बघा. फ्रॉम each other their masses are 75 and 80 kg respectively. What is the gravitational force between them? तर कोणतं तुम्हाला त्यांचं मास दिले. कोणतं महेंद्राचा मास आहे कोणता 75 आणि विराटचा आहे मास कोणता 80 केजी. आता मला सांगा तुम्हाला गिवन काय काय येते. हे तुम्हाला गिवन काय रेडियस आहे जे की 1 मीटर आहे दोघांमधलं अंतर. तुम्ही याला इथे डिस्टन्स म्हणा किंवा रेडियस म्हणा काही फरक पडत नाही. फॉर्म्युला आपला एकच. इथं महेंद्राचा मास किती तुम्हाला म्हटलं 75 केजी, विराटचा मास किती 80 केजी आणि हेच तर आपलं गिवन आहे. आणि आपला फॉर्म्युला काय तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, एफ इज इक्वल टू जी M1 M2 आपण आर स्क्वेअर. तुम्ही म्हणा तिथे डी स्क्वेअर होती तर आर स्क्वेअर काय, कारण की ह्या दोन्ही बॉडी स्पेरिकल नाही, पण इथं आर स्क्वेअर घेतलाय रेडियस घेतलाय. बघा मग गिवन काय आहे, आर इज इक्वल टू 1 मीटर जे ऑलरेडी आपल्याला गिवन आहे आणि ती आपल्याला माहिती पण आहे. त्यानंतर M1 म्हणजे काय मास ऑफ महेंद्रा. कोणते तुम्ही M1 म्हणा किंवा कोणता तुम्ही M2 म्हणा काही फरक पडत नाही. मग हा आहे M1 आणि हा आहे M2. मास 1 मास 2. महेंद्राचं मास M1 घेतलं, त्यानंतर विराटचं मास M2 घेतलं, ठीक आहे. अँड ग्रॅव्हिटेशनल व्हॅल्यू जे आहेत ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ती ऑलरेडी सेम आहे 6.67 जी ऑलरेडी आपण बघितली. आता काही काही विद्यार्थी म्हणतील की ही जीची व्हॅल्यू आली कुठून. तर तुम्हाला आपले जे पुस्तक आहे त्याचा पेज नंबर आहे पेज नंबर 4. त्यामध्ये तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवरचा क्वेश्चन दिलेला आहे. त्यामध्ये बघा मेन्शन केलेलं आहे कॅपिटल जी इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻11. तिथून आपण ती व्हॅल्यू घेतलेली आहे आणि ती व्हॅल्यू प्रत्येक वेळी कॉन्स्टंट असते. जेव्हा पण तुम्हाला कॅपिटल जी देणारी तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये ती व्हॅल्यू गिवन असेल आणि जर गिवन नसेल तर कॅपिटल जीची तीच व्हॅल्यू टाकायची. आपल्या बुकचं पेज नंबर जे आहेत पेज नंबर 4. फॉर्म्युल्यामध्ये कशी आहे ती, कारण आपला फॉर्म्युला पहिल्यांदा कसा होता, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1. काय होता M1. बघा इथं व्हॅल्यू काय होती आपली M1 M2 अपॉन डी स्क्वेअर होता. मग तुम्हाला काय म्हटलं हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना, आपण काय काढलं मग काय घेतलं एफ इज इक्वल टू इथे आपण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट घेतला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्यानंतर M1 M2 अपॉन डी स्क्वेअर हा फॉर्म्युला तुम्हाला भेटला होता, ठीक. मी आता इथे रब करतो आणि परत तुम्हाला समजावून सांगतो. मग अकॉर्डिंग टू न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं लिहिलं तरी चाललं. तर यांनी अकॉर्डिंग टू न्यूटन्स लिहिलंय, पण तुम्ही लिहायचं अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. फॉर्म्युला एफ इज इक्वल टू जी M1 M2 अपॉन आर स्क्वेअर. तुम्हाला काय दिलं इथं जी ची व्हॅल्यू काय इथे 6.67 ती कुठून घेतली आपण इथून घेतली, ठीक आहे. 10⁻11. महेंद्राचा मास किती 75, विराटचा मास किती 80, ठीक आहे. आणि डिस्टन्स किती तुम्हाला म्हटलं रेडियस 1 स्क्वेअर आहे. आता सरळ सरळ मल्टिप्लिकेशन करायची. कोणतं 75 इंटू काय म्हणतो मला 80. याचं कॅल्क्युलेशन करा काय होतं ते. बघा कॅल्क्युलेशन काय आहे 0 5 0, ठीक आहे. 7 0 0, तिथे तुम्ही क्रॉस करा किंवा 0 घ्या काही करा, ठीक आहे तुमच्या मनाप्रमाणे. 8 5 40, कोणता 0 4 गेला कॅरी, ठीक आहे. 8 4 8 7 8 7 किती होतात 56. 56 प्लस 4 किती झाला 56 प्लस 4 किती आहे 56 प्लस 4 60. म्हणजे काय आला आपला 60. मग व्हॅल्यू काय आपली 60. हा पण इथे 0 आणि हा पण इथे 0, म्हणजे काय 6000 तुम्हाला व्हॅल्यू भेटली. कशाची मला सांगा. मी या 6000ला कोणता 1 2 3 याला
कोणतं 6 × 10⁻³ लिहू शकतो का? आता याचं एक्सटेन्शन तुम्हाला मी पुढे सांगतो. 6 × 10⁻³ का लिहिले फक्त एवढं लक्षात राहू द्या. याची व्हॅल्यू किती आपण 6 × 10⁻³ घेतलं. आता उरले काय आपलं 6.67 उरलाय आणि 6 उरलाय. आता यांची पण मल्टिप्लिकेशन करा. कशी कराल मग बघा, मी आता पेन चेंज करतोय. इथे बघा व्हॅल्यू काय लिहिले 6.67 × 6. थोड्या वेळ हा डेसिमल इथं आहे ते विसरून जायचं आणि कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. ठीक आहे. 6 7 जा स्वतः 6 6 जा 36 आणि 6 7 जा किती होतं सांगा मला 42. कोणता 2 आले इथे, इथे गेला 4. त्यानंतर 6 6 जा 36 आणि हे 4 14 0 4 गेला कॅरी. त्यानंतर 6 6 जा परत कोणतं 36 आणि 4 प्लस 40. ऑलरेडी आपला आन्सर आला किती 4002. आता इथे 2 डेसिमल आहे, मग इथं काय द्यायचे 2 डेसिमल द्यायचे. कोणतं 2 आणि 0 नंतर काय यायचं डेसिमल. मग आपली व्हॅल्यू काय येईल 14.02 अशी आपली व्हॅल्यू भेटली. आता इंटू 10⁻11 ते एक साईडला राहिलं. आता मी तुम्हाला अजून इथे एक्सप्लेनेशन करतो आपले व्हॅल्यू कसे आले बघा. मी परत एकदा पेन चेंज करतो आणि तुम्हाला इथे सांगतो. बघा इथे कसं दिले. आता मला सांगा आपल्या फॉर्म्युलानुसार व्हॅल्यू काय होत्या. F इज इक्वल टू काय इथे 6.67 इंटू 10⁻11 आणि तुम्हाला या दोघांचं कॅल्क्युलेशन ऑलरेडी भेटले. कोणतं 75 आणि 80चं काय भेटलं 75 80 कॅल्क्युलेशन 6000. त्याला कसलं आपण 6 × 10⁻³ मग इथे लिहा 6 × 10⁻³ असं लिहा 3 लिहा. त्यानंतर अपॉन d² 1² ला व्हॅल्यू नसते ते आपण लिहिलं. मला सांगा 6.67 चा आणि याचा मल्टिप्लिकेशन काय आलं आपलं बघा. मल्टिप्लिकेशन काय आलं 14.02 मल्टिप्लिकेशन आलं आपलं. ठीक आहे. त्यानंतर इंटू 10⁻11 इंटू 10⁻³ आलं एवढं इक्वेशन तुमचं आलं इथपर्यंत. कळलं कसं आलं 6 × 10⁻³ अपॉन 1² ॲज इट इज. मला सांगा इथे 11 मधून जर 3 गेले तुम्हाला हे माहिती आहे कोणतं प्लस मायनस इज इक्वल टू मायनस. आता हे प्लस मायनस आहे कोणता +3 -11 आहे. मग मला सांगा 11 मधून जर 3 गेले किती राहतात. 11 मधून 3 गेल्यानंतर उरले मोजा तुम्ही 11 एक गेला 10 एक गेला 9 एक गेला किती राहतील 8 राहतील. मग आपली व्हॅल्यू काय येईल 10⁻8 मोठ्या संख्येचं साईन द्यायचं. बघा मग आपलं कॅल्क्युलेशन काय आलं 14.02 इंटू 10⁻8 अपॉन 1². आता या 1² ला तशी पण व्हॅल्यू नसते, पण तुम्हाला इथे काय दिलं असतं 4.002 × 10⁻7. मग यांनी सरळ सरळ काय केलं माहिती का या डेसिमलला अजून इकडे शिफ्ट केलं या साईडला. दिसतं तुम्हाला हा डेसिमल आन्सर काय आपला 14.02 याला इकडे शिफ्ट केलंय आणि काय दिलंय आन्सर 4.002 इंटू 10⁻7 आणि हे काय मायनस हे तुमचं आन्सर आलंय. काय करायचं तुम्ही असं जरी आन्सर लिहिलं बरोबरचं तरी चालतंय, पण जर तुम्हाला असं वाटलं की व्हॅल्यू अजून कमी करायची तर इकडं अजून डेसिमल शिफ्ट करायचं. तुम्हाला वाटलं ही व्हॅल्यू अजून कमी करायची काय करायचं डेसिमल शिफ्ट करायचा. मग तुमचा आन्सर काय येईल 0.4 बघा 0.4002 इंटू 10⁻6. जेवढा तुम्ही डेसिमल यासाठी सरकवशाल तेवढं काही व्हॅल्यू मायनस मायनस मध्ये चालेल हे तुम्हाला ऑलरेडी माहित पाहिजे. आन्सर कसं आलं समजलं. मग हे खाली लाईन लिहायला विसरायचं नाही. काय म्हटलंय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन महेंद्र अँड विराट 4.002 × 10⁻7 न्यूटन आहे. आता फोर्स कशामध्ये लिहितो आपण न्यूटन मध्ये. मग ते काय द्यायचंय युनिट द्यायचे जसं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवले. लक्षात जाईल. नाही लक्षात आलं कमेंट करा मी तुम्हाला परत समजावून सांगेल. लोड घ्यायचा नाही टेन्शन घ्यायचं नाही. पुढे बघा काय म्हटलंय दिस इज अ व्हेरी स्मॉल फोर्स. आता हा खूप स्मॉल फोर्स आहे आपण हायलाइटर बघू. This is a very small force. If the force of friction between Mahendra and the bench on the which he is sitting is zero, then he will start moving toward the Virat under the action of this force. आता हे खूप कमी आहे कोणतं 0.4002 × 10⁻6 आहे किंवा हे तुमचा आन्सर आहे 4.002 × 10⁻7. हे जरी आन्सर असेल आता हे काय मायनस मध्ये खूपच कमी येते.
त्यामुळे काय वी कॅन कॅल्क्युलेट हिज ॲक्सलरेशन अँड व्हेलॉसिटी बाय युजिंग न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. आता आपण दोन्ही पण करू शकतो. कोणतं ॲक्सलरेशन पण आणि त्याची व्हेलॉसिटी पण आपण काढू शकतो. किती वेळाने इकडे मूव्ह करेल ते पण आपण बघू शकतो. एक्झाम्पलमध्ये कोणाला काही डाऊट? परत एकदा सांगतो. 75 आणि 80चा आपण गुणाकार केला, तो आला आपला 6000. 6000ला आपण 6 इंटू 10⁻³ असं लिहिलं. त्यानंतर आपण परत काय केलं, या 6चा आणि या 6.7चा काय केला, गुणाकार केला, मल्टिप्लिकेशन केलं. आपली व्हॅल्यू काय आली, 400 आणि 2. पण इथं 2 डेसिमल आहे म्हणून आपण डेसिमल इकडे शिफ्ट केला. मग आपली व्हॅल्यू काय आली, 14.02. आता या 14.02 आणि 10⁻11 आणि कोणता 10⁻³ आहे, यांची काय केली आपण, मायनस केलं. कारण हे मायनस आहे, हे प्लस आहे. 11 मधून 3 गेले, 8 राहतात. आपण 8 लिहिले. आता डिवाइड बाय 1 स्क्वेअर. मग आपण काय केलं, डेसिमल शिफ्ट केला. डेसिमल व्हॅल्यू काय आहे आपल्या, डेसिमल शिफ्ट केल्यानंतर 4.002 इंटू 10⁻⁷ हे तुमचं आन्सर झालं. ठीक आहे. कमेंट करा मला तुम्हाला समजलं की नाही. ठीक आहे. मला कळू द्या तुम्हाला कितपर्यंत समजलं आहे. जरी नसेल समजलं तुम्हाला एक्सरसाइज मध्ये न्यूमेरिकल मध्ये मी तुम्हाला अजून डिटेल मध्ये एक्सप्लेन करतो. ठीक आहे. एक्झाम्पल 2 नेमकं काय म्हणते बघा. हे पण तुम्हाला एकदा समजावून सांगतो. काय म्हटले, एक्झाम्पल 2. इन द अबोव एक्झाम्पल, कोणतं आपण जे बघितलं, मागची व्हॅल्यू किती आली आपली, 4.002 इंटू 10⁻⁻7 ही व्हॅल्यू आली होती. बरं बघा, इन द अबोव एक्झाम्पल, ह्या एक्झाम्पल मध्ये, दॅट द बेंच ऑन विच महेंद्र इज सिटिंग इज फ्रिक्शनलेस. ती फ्रिक्शनलेस म्हणजे काय, आता ती सरकवटी वगैरे नाही, ती लवकर सरकणार वगैरे नाही. स्टार्टिंग विथ द झिरो व्हेलोसिटी. आता त्यांच्या दोघांमध्ये काय, झिरो व्हेलोसिटी आहे म्हणजे एकमेकांपाशी. ठीक आहे. व्हॉट विल बी द महेंद्राची व्हेलोसिटी. तर महेंद्राची व्हेलोसिटी काय असं म्हटलं. त्यानंतर ऑफ मोशन टुवर्ड्स विराट आफ्टर 1 सेकंड. म्हणजे थोडक्यात काय म्हटलंय, महेंद्र विराट पाशी सर्कल का, त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर असला तर. आता हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स खूपच कमी, हे पण ऑलरेडी आपल्याला माहिती. मग काय म्हटलंय, विराट्स आफ्टर 1 सेकंड विल द व्हेलोसिटी चेंज विथ टाइम अँड हाऊ. मग व्हेलॉसिटी चेंज होईल का टाइम बदलल्यानंतर, असं तुम्हाला म्हटलंय. आणि असेल तर कशी काय, हाऊ, असं तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे. मग बघा आता त्याचं एक्झाम्पल काय दिलं आपलं ते बघू. बघा, फोर्स ऑन महिंद्रा जे वाटलं आपला गिवन आहे, कोणतं पाठीमागच्या एक्झाम्पल आहे, 4.002 इन 10⁻⁷ न्यूटन्स मध्ये फोर्स आपण मोजतो. बघा, महिंद्राचा मास किती आहे आपलं, 75 kg. किती मास आहे, 75 kg. म्हणजे महिंद्रा सर्किल की नाही असं तुम्हाला विचारले. ठीक आहे. पुढे काय म्हणतो मला, मग इथं, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, द acceleration of produced by the force on Mahindra is equal to m is equal to 75 kg. आता acceleration is equal to कोणता, फोर्स अपॉन मास. आपला जसा फॉर्म्युला काय माहिती का, सेकंड लॉ ऑफ मोशन काय आहे, F इज इक्वल टू एम ए. ठीक आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. मग आपल्याला काय काढायचं, आता ऍक्सलरेशन काढायचंय. फॉर्म्युला काय केला, शिफ्ट केला. कुठे, ए इज इक्वल टू, हा एफ इकडे शिफ्ट होईल, एफ अपॉन एम असा फॉर्म्युला आलाय. फॉर्म्युला काही विशेष नाही. तुम्ही काय बघायचं, आपले कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन बघायचे, जेव्हा तुम्हाला फॉर्म्युला दिली. फॉर्म्युला काय प्रत्येक सांगतो, एफ इज इक्वल टू एम ए, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन आहे. मग काय केलं आपण, या ए ला इकडे शिफ्ट केलं, कारण का आपला ऍक्सलरेशन काढायचंय. मग ऍक्सलरेशन ए इज इक्वल टू एफ हा इकडे शिफ्ट होईल आणि एम कुठे, खाली डिनोमिनेटरला शिफ्ट होईल. फॉर्म्युला काय मग आपला, ए इज इक्वल टू एफ अपॉन एम आहे. मग दिलं इथे ऍक्सलरेशन आपल्याला काढायचे. फोर्स ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, कोणता पाठीमागचे एक्झाम्पल दिलेला आहे तोच टाकायचा इथं, 4.002 इंटू 10⁻⁷ आणि हे महिंद्राचा मास आहे दिला आपण. आता या दोघांना जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन कराल तेव्हा तुम्हाला ही व्हॅल्यू येईल. आता पटकन एक्झाम्पल पॉज करायचे आणि मला सांगायचे ही व्हॅल्यू अशी कशी काय आली, ही दोन्ही पण सॉल्व्ह करा. 10⁻⁷ तसंच राहू द्या. पहिल्यांदा कोणतं, 4.002 याचं कॅल्क्युलेशन करा आणि 75चं कॅल्क्युलेशन करा. कसं कराल तुम्ही मला बघू द्या. ओके, केलं सर्वांनी कॅल्क्युलेशन, कसं आलं ते कमेंट मध्ये सांगितलं मला. बरं बघा, ज्यांनी आता कमेंट केली नसेल त्यांनी फक्त आता समोर लक्ष द्या. तुम्ही कमेंट लक्ष ठेवू नका. मोबाईल व्यवस्थित पुढे ठेवा आणि समोर मी काय म्हणतोय तिथे लक्ष द्या फक्त, बाकी काहीही करू नका. ठीक आहे. बघा, इथे तुम्हाला हे कॅल्क्युलेशन कसं मांडलंय ते समजलं असेल. सोपं एक्झाम्पल आहे, तुम्हाला कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. आता तुम्हाला हे कॅल्क्युलेशन कोणतं, 4.002 इंटू 10⁻⁷ अपॉन 75. मी इकडे लिहून घेतो, 4.002 इंटू 10⁻⁷ अपॉन 75 हे तुमचं कॅल्क्युलेशन आहे.
तुम्ही म्हणाला इथं 75 इकडं 4 आहे. मग तुम्हाला काय म्हटलं डेसिमल शिफ्ट करायचं. काय करायचं? डेसिमल शिफ्ट करायचं. किती केलं तुम्ही डेसिमल शिफ्ट? इथं 4.00 आहे. मग इकडे शिफ्ट करा किती? 1, 2 केलं 2 याने शिफ्ट ही डेसिमल. मग तुमची व्हॅल्यू काय येईल? जर तुम्ही हा डेसिमल 2 याने शिफ्ट केला इथं काय करायचं? परत 7, 8, 9 2 ऍड करून टाकायचे. बघा 400.2 इंटू 10⁻⁻9 ही तुमची व्हॅल्यू येईल अपॉन 75. आता मला सांगा 75 ला डायरेक्ट 400 ने वाचतो का? जातोय. कोणता? 75 जर म्हटलं कोणता? 25 त्रिक 75 येतात आणि कोणता? 25 ला जर 16 ने पूर्णपणे गुणलं तुम्हाला किती येईल? 400. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा नंतर मला सांगा. ठीक आहे. परत याला भाग द्यायचा कोणता? 3 1 जा 1, 3 4 जा 14. किती येत आहे? 3 4 जा 12. काय आलं? 3 चौक 12, 3 5 15. काय आलं? 5 आलं. आपण इथं 5 लिहून घेऊ. उरला किती? 1 घेतला 0. ठीक आहे. परत 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9. उरला किती परत? 1 उरला. 1 परत 0 घेतला. म्हणजे 5.33 असं तुमचं पुढे आन्सर येईल. मग मला सांगा 5.333 तुमचा आन्सर येईल कंटिन्युअसली इंटू 10⁻⁻9 हे तुमचं आन्सर आलंय. आता 3 म्हटलं इज नथिंग बट द 4. मग काय येतं? 5.34 इंटू 10⁻⁻9 हे तुमचं आन्सर आलं. आन्सर कसं आलं कळलं तुम्हाला? हे सिम्पल कॅल्क्युलेशन करायचंय. बघा 25 त्रिक 75, 25 16 जा कोणता? 400 येते. मग आपण 400 लिहून घेतले. वरती गेले 16 राहिले. आता परत 3 1 3, 3 5 15. उरला किती? 1. इथं 5 लिहून घेतला आपण. परत किती राहिले? 10. परत किती राहिले? 10. म्हणजे 5.33 आपला आन्सर येते. तुम्ही 5.33 जर लिहिलं इंटू 10⁻9 तरी आन्सर बरोबर आहे. पण तुम्ही दिल्याप्रमाणे काय लिहिलंय? 5.34 इंटू 10⁻⁻9 आहे. आता बघा युजिंग न्यूटन्स फर्स्ट लॉ इक्वेशन वी कॅन कॅल्क्युलेट महिंद्रा व्हेलॉसिटी. तुम्हाला जर महिंद्राची व्हेलॉसिटी जर काढायची असेल काय करावं लागेल? इथं आपला हा फॉर्म्युला आहे कोणता? फायनल व्हेलॉसिटीचा v इज इक्वल टू u प्लस एटी. आता महिंद्राची फायनल म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी किती? 0. इनिशियल म्हणजे काय रे? सुरुवातीची व्हेलॉसिटी किती आहे? ती 0 आहे. मग हा फॉर्म्युला वापरलाय. v म्हणजे काय? फायनल व्हेलॉसिटी. u म्हणजे काय रे? इनिशियल व्हेलॉसिटी. e म्हणजे काय रे? ऍक्सलरेशन जे आपण इतक्यात काढलं आहे आणि t म्हणजे काय? टाइम. टाइम किती दिला आपला? 1 सेकंद दिलेला आहे. ए म्हणजे काय? ऍक्सलरेशन आपला 5.34 दिलेला आहे आणि u तुम्हाला किती दिलेला आहे? 0 इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे काय करायचंय? 5.34 इंटू 10⁻⁹ हे जे ऑलरेडी आपलं ऍक्सलरेशन आलं ते आपण इथे टाकलं. इंटू 1 म्हणजे काय आपलं? इथे 1 म्हणजे आपला टाइम आहे. 1 सेकंदामध्ये लिहिलं आपण. आता 5.34 ला जर आपण 1 ने मल्टिप्लाय केलं येणार कोणता? तीच व्हॅल्यू येणार आहे. मग काय आले? 5.34 इंटू 10⁻⁹ मीटर पर सेकंड. मग महिंद्राज व्हेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड विल बी 5.34 इंटू 10⁻⁹. तुमचा आन्सर आला. कमेंट मध्ये मला सांगा तुम्हाला समजलं की नाही. परत एकदा अजून डिटेल एक्सप्लेनेशन आपण घेऊ. तुम्हाला समजणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. बाय बाय.